हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पुन्हा एक बार नवीन महिना, नवीन सुरुवात. मिनिस्टर आपल्या शुक्रवारपासून सुरुवात झाली, 1 तारखेपासून. वुमेन्स मीटिंग आज पहिला. ओके. प्रियानो, या दिवसांमध्ये जेवढं आम्ही प्रभूमध्ये राहतो, जेवढं देवाला आम्ही शोधतो, मी म्हणतो ना, असं देवबाबा एक वेगळंच मार्गाने देवबाबा चालवतात. बायबल वाचताना एक एक गोष्टीमध्ये एवढा इन्साइट देतात त्याचा, असं म्हणजे जसं की आता बघा, कुठले प्रमुखाचा डायरेक्ट बघताना वेगळं वाटतं, टाच लावून बघताना ते एकदम तसं एक एक वचन या दिवसामध्ये बाबा असं उघडून उघडून झूम करून दाखवलं तर देवबाबा दाखवतात. सो काय करा, सीझन चांगला आहे आपल्यासाठी, अनुकूल परिस्थिती आहे, म्हणून प्रभूमध्ये बल्ले बल्ले करा. हालेलुया. प्रभूमध्ये बल्ले बल्ले करा. पुन्हा एक बार YouTube सबस्क्राईब करा. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. परवा मला एका बहिणीने भेटली, ती म्हणत होती, आंटी सगळ्या बटन दाबलं बघा, कुठं ते सबस्क्राईबचं कुठे आहे मला सापडलं. रील बघत होती वाटतं ती, आणि ती रेग्युलर मेसेजेस बघते, तिकडं नाही दुसऱ्या ठिकाणी कर्नाटकामध्ये असते, आणि ती म्हणाली मी सगळं बघतो म्हणते, पण मला सबस्क्राईब, असं काय अनपढ नाहीये, टीचर आहे ती. कळलं? आता टीचर तरी समजत आहे, बाकी लोकांना काय समजेल. हालेलुया. सबस्क्राईब करा, कारण ह्यासाठी परत फक्त पैसे मिळवण्याचा उद्देशाने नाही, फक्त ते टिकून राहायला पाहिजे, की लोकांपर्यंत पुढं ते जायला पाहिजे. हालेलुया. ह्यासाठी म्हणून प्रार्थनेत आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा, आणि तुम्ही पण बघा. ओके. जाऊया याचं वचनासाठी तयार आहे? आमेन. एस्तेर 14 अध्याय, त्यामध्ये 5 वचन. एस्तेर 4:5. एस्तेर 4:5. हा. राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजापैकी हताख्यास तिने बोलावून आणून सांगितले की मर्दयाकडे जाऊन हे काय वाचे काय याची चौकशी कर. हालेलुया. आजचा मेसेजचा टॉपिक आहे काय आणि कशासाठी. हालेलुया. समजलं? काय आणि कशासाठी. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस. ह्याचं मागचं कारण काय. समजलं? हॅलो, समजलं का? एस्तेर राणीने मर्दकीकडे निरोप पाठवली आणि त्याने काहीतरी विचारले, पण ह्या सगळं आपल्याला नाहीये. जीवनामध्ये कुठली पण गोष्ट घडली त्याचा मागे एक कारण असतो. समजलं? हॅलो, ही टॉपिक आहे आजचा, का आणि कशासाठी. हालेलुया. सगळी म्हणलं असं झालं तसं झालं, म्हणतो आम्ही आता कुठं जाणार आहे, मूळ बनणार आहे. रिझन काय आहे, ही झालीचं कारण काय आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं या अध्यायामध्ये, एस्तेर नावासाठी राणी होती. हॅलो, नावासाठी राणी होती, राणी झाली, सगळं झाली, पण त्याप्रमाणे त्याला ना अधिकार होता ना तो आनंद होता त्याला जीवनामध्ये. जगाला दाखवण्यासाठी मात्र राणी, काय जगाला दिसण्यासाठी राणी. आज हे फक्त मी राणींसाठी बोलत आहे, राजांसाठी पण बोलत आहे, कारण युट्यूब कसं आपल्या सगळ्या राजांपर्यंत जातो ना. तर आपल्याला बाहेरच्या लोकांना बघायला वाटतं बाबा हे किती सुखी आहे, किती छान आहे, काय आहे, पण नेमकं आत गेल्यानं समजते वेगळंच. मग इथं मर्दकी काय केला होता की राजाचा गेट जवळ राहणारा द्वारपाळ म्हणजे वॉचमॅन, हिने काय केले, सगळं दूर उडून घेऊन गोंताट नेसून राजाचा महल समोर बसले. जेव्हा बसले जास्त काय आक्रोश करत होते. आक्रोश चांगला कुशीत असणारा माणूस कोण आक्रोश करतात काय, लय कुशीत आहे आक्रोश करतो, रडतो आहे तो कोण असं म्हणणार आहे. हा राजा, राजाच्या वाड्याजवळ जिथं कोणी रडत सुद्धा जाऊ शकत नाही, एवढं स्ट्रिक्ट असतं ते ऍटमॉस्फिअर मेंटेन करतात. आता कुठे पण स्ट्राईक करताना, दंगा करताना लोक का कमिशनर ऑफिस कडे जातात किंवा पार्लमेंट कडे जातात, तसल्या लोकांना एंट्री नाहीये तिकडं. हसत खेळत बँड भाषेमध्ये लोकांना तिथे एंट्री असते. जेव्हा स्ट्राईक केले की लोक काय करतात, जिथं जाऊ नये तिथं जातात. गेटिंग मी? समजायला सगळ्यांना? हा. आता राजा ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत त्या ठिकाणी मर्दकी गोंताट नेसल्यात आक्रोश करत
तिथं बसल्यात, अंगावर कपडे पण नाही आहे, गोंधळ नेसून. मग एस्तेर आणि राजवाड्यातून बघितले, आई माझा माणूस असं, म्हणून ते विचारपूस करायला पाठवली. आता जे आपण वाचलो, आता पुन्हा एक बार वाच. एस्तेर 4:5, एस्तेर 4:5 वाच. एस्तर 4:5. राजाने एस्तरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजापैकी हातात घ्यास तिने बोलावून आणून सांगितले की हा, मर्दकयाकडे जाऊन हे काय व असे का याची चौकशी कर. तू गोंधळ नेसलास, तू रडालास, तू आक्रोश करालास, हे काय आणि हे कशासाठी? हालेलुया. ही आपला पॉइंट आहे आज. थोडक्या लोकांच्या जीवनातून आम्ही बघणार आहे ही काय आणि कशासाठी. वेगवेगळ्या पद्धतीने मी लई देवपण जेव्हा मला वचन दिले, मी म्हटलं मी अगदी वेगळंच ह्याच्यात असतो. मी येऊपर्यंत, आज दुपारी येऊपर्यंत मी एकदम बिझी होतो, त्यातच मी रमलेलो होतो, त्यातच मी रात्री पण बघितली. थोडंसं मोठे मोठे केसेस हँडल करायला लागलो, सो लेट मला टाइम जायला त्यामध्ये. हां, माझं नाही, बाहेर लोकांचे कुणाचा ना कुणाचा प्रॉब्लेम. रात्री 1:30 वाजेपर्यंत 3:30 पर्यंत एका केसेस हँडल करतो. अशी काही ना काही गोष्टी असतात. मग हिथं वचन सांगते का आणि कशासाठी. एखादा मुलगी दिप्पट एकदम स्ट्रॉंग बनते का आणि कशासाठी. एखादा व्यक्ती नाजूक असते, रडकं असते, ती रडकं बंद करते, ती एकदम स्ट्रॉंग होते का आणि कशासाठी. देयर इज अ रिझन. हालेलुया. आता एस्तेर राजाचं ते सांगतात की का आणि कशासाठी, असं का बसला हा माणूस, असं का बसला, त्याचं कारण काय आहे. आता मला सांगा, तिथेच आम्ही 11 वचन वाचूया. एस्तेर 4:11 वाचा. एस्तर 4:11. हा. राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व प्रांगणातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेले तर त्याला अथवा की तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करेल त्याचाच बचाव होणार. मला तर आज 3 दिवस राजाकडे 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही. हालेलुया. ऑलरेडी एस्तेर दुखी आहे. समजा लास्ट पण कुणी ऐकलं नसेल मेसेज असं. एस्तेर ऑलरेडी दुखी आहे, नावासाठी राणी आहे, राजवाड्यात राहायला लागली, मुकुट आहे, अथॉरिटी आहे, सर्व दिखावा आहे, खरेपणामध्ये काही सुद्धा नाही. हालेलुया. समजलं. नवऱ्याकडे जायला बायकोला परमिशन लागते. तू राजा राहा किंवा रंग राहा किंवा कोणी पण राहा. हॅलो. किंवा बायकोकडे जायला नवऱ्याला परमिशन लागते. हॅलो. ही जेवण बसणं पण नाहीये. राणीचा ठिकाण दुसऱ्याकडे, राजाचा ठिकाण दुसऱ्याकडे. 30 दिवस राणी राजाला स्ट्रेट टू स्ट्रेट बघितली पण नव्हती. कोण असले राजा सजे मूर्ख आहेत. समजायला मी काय बोलायला. कारण तुम्ही एस्तेर राणीच्या नवऱ्याबद्दल बघितलं, सुरुवातीपासून तो माणूस मूर्खच होता. का? बस्ती राणी काही चुकीचं केली नव्हती. लोकांनी बोलले बाबा तुझी बायको तूच ऐकली नाही. आमच्या बायकाने जर बघितली ऐकली तर आमची बायका म्हणणार राणीने राजाचं ऐकले नाही, आम्ही काय ऐकावं, म्हणून या बाईला काढा. आणि ऐकलं राजा. वस्ती राणीची काही चूक नव्हती, काढून फेकली त्याला एका मिनिटात माणसांचं ऐकून. हॅलो. ज्याचं डोकं चालत नाही की अशा पद्धतीचे असतात. काय केलं त्या माणसाने. राणीला काढून टाकली एका मिनिटात. राणीला बाजूला केली. मग लगेच माणसाने म्हणलं मुलींना बोलवूया. भरपूर धनी मुलींना बोलवूया. 1 वर्ष ब्युटी ट्रीटमेंट दिली त्या मुलींचा. 1 वर्ष. पहिली गोष्ट, सुंदर सुंदर मुलींना शोधून आणल्या. सुंदर सुंदर कुमारी मुलींना 1 वर्ष ब्युटी ट्रीटमेंट दिल्यात. 6 महिने एक प्रकाराचा, 6 महिने दुसऱ्या प्रकाराचा. मग आता ट्रायल टेस्टिंग करायला मुली काय जेवण नाही, चव बघायला चाकून चाकून. चव बघायला जेवण आहेत का, मीठ बरोबर आहे का, तिखट बरोबर आहे का. हे काय केलं, हे लोक सिक्रेट आतपर्यंत जात नाहीत आणि असं बोलायला नाही घाबरतात. नाही घाबरतात.
का आणि कशासाठी? वाय अँड व्हॉट इज द रिझन? जेव्हा एस्तेर राणीचा पण असा टर्न आला, एस्तेरला पण सगळं केलं, आता इथं मर्दकी का बसला? हा राजा बिनकामाचा होता, नुसता नावासाठी राजा होता. त्याला एकही डिसिजन स्वतः घ्यायला त्याला होत नव्हता. आता इथे पण मर्दकी का बसले? या बाबांनी हामान काय केला? पैसे भरून अधिकार घेतली राजापासून अधिकार घेतला यहुदी लोकांना मारून टाकण्यासाठी. राजा कुठे आहे? कुठे आहे राजा? तू दिलास, तू पाहिजे घे. तुम्ही म्हणता माझी बायको वाईट आहे, सोडायचा सोडा. तुम्ही म्हणता दुसरा बायकोला करायचा, ओके करतो. तुम्ही म्हणते लोकांना तटी मुली आणण्याचं रोज एकटीला झाकायचा, झाकतो. हसला पद्धतीचा माणूस होता हा. काय केला हा माणसाने? ज्यावेळी सगळं प्रकारचं वाईट राणी विचार करावं, नावासाठी राणी राजवाड्यात आहे, 1 महिना आपल्या नवऱ्याचं तोंड बघितलं ती किती दुःखी असेल, किती दुःखी असेल. ती दुःखात ऑलरेडी असणार आणि वर्ण मर्द गेलं बघते. मी वाड्यात दुःखी आहे, वाड्याच्या बाहेर ते बाबा दुःखी आहे. कोण तट नेसलेला आहे? हॅलो, एस्तेर राणीची लई वेळा ऐकला असाल तुम्ही. मी म्हणतो ना, मी कुठं ऐकले पण नसते असलं मला माझे बाबा शिकवतात. कुठलं प्रकटीकरण कुणाकडून एवढं पण असं कानी पण पडलेलं नसतं कधी. बाबा वेगळं म्हणतात ते नाही. जी एस्तेर राणी 1 महिना नवऱ्याकडे गेले, ती दुःखी आहे. ती म्हणते बाबा हे जे कारण काय झालं? मग इतर राणी म्हणते तुम्हाला माहित आहे बाबा, अंगठी दाखवल्याशिवाय कुणी राजाकडे जाऊ शकत नाही, बायको पण जाऊ शकत नाही. बायकोला पण परमिशन पाहिजे नवऱ्याकडे जाण्यासाठी, भेटायला, बघायला. हालेलुया, हालेलुया. का आणि कशासाठी? टॉपिक का आणि कशासाठी. आता ही एस्तेर राणी ज्यावेळी मर्दकीला हा निरोप पाठवले, मर्दकीने त्याला काय शब्द बोलले हा व्हेरी इम्पॉर्टंट असं आपल्या लाईफ मध्ये. काय बोलले त्याला? काय शब्द एवढा स्ट्रिक्टली बोलल्यात, एवढं कडकपणाने बोलल्यात. कारण त्याला काय आहे, मी सेफ तरी आहे, राजवाडा सुखी तरी आहे, राणी म्हणून नाव तरी मिळालं, पदवी मिळाली. खुर्ची मिळू दे नाही मिळू दे, राजा मिळू दे नाही मिळू दे, अधिकार मिळू दे नाही मिळू दे, बायको आहे त्याची. समजावलं काहीतरी व्हायला सगळ्यांना. एवढं वर्ष सिस्टर दबून ठेवलेलं कशाला बडबडून काढायला सांगते? हसालत हो गॉड. एवढं वर्ष आठवले कशाला बाहेर काढायला असं सिस्टर? बाबाला तुम्हाला हेही करायचं, तुम्हाला त्या दुःखात ठेवायचं नाही आहे, त्याच गोष्टी तुम्हाला ठेवायचं नाही आहे. तिथे काय म्हणतात? एस्तेर राणीला मर्दकीने म्हटलं तू विचार करू नको, तू राजवाड्यात आहेस, तू सुखी आहेस म्हणून विचार करू नकोस. तू पण यहुदी आहेस, तुझ्यापर्यंत पण ते आहे. जे आमच्यासाठी करत आहे ते तुझ्यापर्यंत पण येणार आहे. ते 12 पासून 12, 13, 14. थँक्यू जीसस. एस्तेर 4:12 पासून. हा, एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. हा, तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की हा, तू राजमंदिरात आहेस, येस, म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील हा, असं तुझ्या मनात वाटू देऊ नको. येस, तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या पोटूनही यहुद्याची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? हालेलुया. कधी कधी आमच्या जो आत आहे त्याला प्रज्वलित करण्यासाठी असं कुणीतरी लोक लागतात. हालेलुया. जे आत आहे त्याला स्थिरअप करण्यासाठी, हळवण्यासाठी, जे वरचवण टाकून पॅकअप करून ठेवलेलं असते ना त्याला हलवायला लागते. त्यासाठी असला व्यक्ती लागतात, मर्दकीसारखा व्यक्ती. मर्दकीने काय म्हटलं? तू राजवाड्यात आहेस म्हणजे सुखी आहेस म्हणून विचार करू नकोस. सुखी आहेस विचार करू नकोस. लक्षात घे, जे याला तुझा बापाचा घराण्याला वाचवण्यासाठीच तुला देवाने तिथं नेले नाहीये. कशावरून? देव कुठली गोष्ट असंच करत नाही जीवनामध्ये प्रेम.
त्याला डायरेक्टली बोलले. त्यानंतर एस्तर खरं एस्तर झाली. हालेलुया, हालेलुया. जे दुःखी रडत बसलेली नवऱ्याचं तोंड पण बघायला मिळत नाही. 1 महिना झाला. व्हॉट्सअप नव्हता, फोटो मध्ये तरी बघा म्हणायला. व्हिडिओ कॉल नव्हतं. हॅलो, जेवलं का, खाल्लं का, पिल्लं का म्हणायला. काय नव्हतं. हा, रायाला होती राजवाड्यात, पण राजाचं तोंड बघू शकत नाही. बायकोला खूप करून ठेवली. हा, आता 1 महिना बाबा काय करत असेल, गप बसला असेल. एवढं मुली आणून ठेवली स्टॉक मध्ये पैसा खर्च करून. हॅलो, पवित्र पुलपीठ आहे पण सत्य बोलण्यासाठी आहे. पुलपीठ पवित्र आहे, सत्य बोलण्यासाठी आहे. 1 महिना बायकोला बघितला पण आहे. हा माणूस 1 महिना गप बसला असेल का. आणून ठेवले स्टॉक मध्ये डिगीवर. ही मुलगी एक दुःखी रडकी चिंतित राहणारा मुलगी आता स्थिरप झाली, प्रज्वलित झाली. दार लागली त्याला. जेव्हा दार लागते तेव्हाच ते मरण आणि जीवनामध्ये उभा असते. ती कधी घाबरत नाही, ती कधी चिंता करत नाही, लाजत नाही, भीत नाही, अस्वस्थ होत नाही. मग एस्तेर आलेला जेव्हा मर्दके बोलल्यानंतर याला चार्ज झालं. हालेलुया, हालेलुया. काहीतरी व्हायले. का आणि कशासाठी, का आणि कशासाठी जीवनामध्ये ज्या गोष्टी घडल्या, का आणि कशासाठी घडले, तुम्हाला आणि मला बनवण्यासाठी झाले. हालेलुया. समजलं का आई, समजाले. हा, का आणि कशासाठी. जे काही जीवनामध्ये होतं आम्हाला पाडण्यासाठी नाही, तर आम्हाला बलवान करण्यासाठी होते. मित्र म्हणायचं झाला, मरून गेला, आत्महत्या करून मरतो. कशाला, काय बाई, कोणच प्रेम करत नाही. 9 महिना झाला तोंड बघत नाही. आता कोण प्रेम करणार. मरतो. मरणाला मारा. कुणाला मारा, मरणाला मारा. तुम्ही मरू नका. हालेलुया. मग जेव्हा मर्दकेने एस्तेरला स्थिरप केले, मग बाई उभा राहिली. जो आतला वाघ आहे ना, तो जीवन झाला. समजाले. म्हणाले काय सिस्टर ले घुसाले आतपर्यंत. हालेलुया. 17 पासून वाचा. आय थिंक 15 ते 17 वाचा. 15 एस्तर 4:15 ते 6. एस्तेर 4:15 to 17. मग एस्तरने मर्दक्यास उलट निरोप पाठवला की जा शूशनेतले सर्व यहूदी जमवा. येस. माझ्याकरता उपवास करा. येस. 3 दिवस व 3 रात्री अनुदान सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसंच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. मर्दक्याने जाऊन एस्तरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. हालेलुया. नवरा मला 1 महिना 30 दिवस माझं तोंड बघितलं नाही, बाई उपवास केली नाही. हॅलो माझे शाने लेकरांनो, ऐका. नवऱ्याने बोलवले नाही, नवऱ्याने बघितले नाही, नवऱ्याने प्रेम केले नाही, यासाठी ती उपवास केली नाही, पण जीवन आणि मरणामध्ये उभा राहण्यासाठी उपवास केली. हालेलुया. काय म्हटली, तुम्ही माझ्यासाठी उपवासाने प्रार्थना करा, मी पण करतो. मेलो तर मेलो. जी बाई 30 दिवस कुचकं खांद्यासारखं आग पण कुजत होती, रडून रडून रडून. किती रडत असेल का बिचारी. राणीचे कपडे घातले असेल, मुकुट घातले असेल. कुठे काय करावे, काय काय झालं असेल की नाही. 1 महिना जेव्हा स्थिरप झाली, हळवण्यात आलं, नवीन झाली, अशीम झाली. आता मी घाबरत नाही. कुणीही एखादा व्यक्ती स्ट्रॉंग होता, त्याच्या मागे काहीतरी स्टोरी आहे. का आणि कशासाठी. हालेलुया. पित्र लाचक लाडणारे, बिघाबरणारे एखादा व्यक्ती असं उभा राहतात म्हणलं की त्याच्या काहीतरी स्टोरी आहे. काय सांगते या ठिकाणी एस्तेर काय म्हणलं, अशी ती स्ट्रॉंग झाली म्हणजे तुम्ही उपवास करा, मी जाऊन तिथे उभा राहतो, मेलो तर मेलो.
मांडायला गेली नाही. नवरा पण मला मी राणी आहे, मला कुठं अधिकार दिला यासाठी मांडायला गेली नाही, यासाठी उपवास करायला गेली नाही. तू आणि तुझा बापाच्या घराण्याला वाचवण्यासाठी देवाने तुला नेले नाही कशावरून, त्यासाठी उभा राहिले, त्यासाठी उभा राहिले. मेलं तर चालते, आता मेले तर चालते, आता मी उभा राहणार. हालेलुया. काय म्हटले, का आणि कशासाठी, काय रिझन आहे बाबा याच्या मागचं, काय झालं, कशामुळे हे झालं, समजलं? एक गरीब अनाथ मुलगी एस्तर मरणाच्या दारापर्यंत येण्यासाठी एक मोठं कारण होता, एक रिझन होता. मी राणी झाला कुशून बसले नाही, ते जाऊ दे काही पण करू दे, बा मी कसं झोपलीत राहतो, मम्मी नाही पप्पा नाही, कसं होतं, राजवाडा मिळालं, कायला मिळालं, किती माहिती काय माझ्या मागं पुढं. समाधानी नव्हती, समाधानी नव्हती. पहिलं होती चिंतेत काळजीत होती, पण तिथे समाधानी होती. पण जेव्हा हळवल्यानंतर स्ट्रॉंग झाली. ही बाई तीच मर्तकरी आहे. जे जे या बाईकडे असं येतात ना, त्यांना असं हळवतो की नाही, अशी उभारतात, ही एवढीशी असतात, अक्षी होतात, समोरचे म्हणतात ही पहिली अशी नव्हती, असं कसं काय झाली. हालेलुया, हालेलुया. तेच मर्तकीचा आत्म्याने एकेकाला मी स्थिर करत असतो. पण बाबा मागतात का आणि कशासाठी, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, या गोष्टीच्या मागे कारण काय आहे. एक मित्र लाजणारी गरीब अशी मुलगी जेव्हा मरण आणि जीवनाच्या मध्ये उभा राहिली आपल्या लोकांसाठी, उपासाने प्रार्थना करू, घाबरली नाही. काही पण जीवनात असू दे, एक कारण आहे प्रत्येक गोष्टी, ते कारण जाणून घ्यायचे प्रयत्न करा. काहीतरी झालं नाही, का झालं, का झालं. मी तुम्हाला म्हटलं ना, भूकंप आला, सगळे पळत पळत बाहेर पडायचे जीव घेऊन. मी उभा राहून हळद असायचं, सगळे रोडवर. मी पाहिलं ते बाबा भूकंप का आला, हॅलो भूकंप का आला, आता येत नाही हो, पहिल्याला यायचे. 98, 99, 2000 या सीझन मध्ये तर अब्बा बाबा बाबा कसला भूकंप, कोणी सारं कंपच. आणि कधी पण रात्री मधल्या रात्रीच यायचा आणि सगळ्या गल्लीतली लोक पळत पळत डांबरी रोडवर जाऊन उभा राहायच्या. मी आमचे शटल बिटल तिथे काही गरज काही नव्हतं हो पहिला, आता लई बघायला जागा नाहीये. आमचं शटल बिटल लॉक सगळे घालून ठेवायचे आणि मी ते सगळं काढून सगळ्यांना बाहेर घालवायचे आणि मी बाहेर बोलायचे का आलं भूकंप का आलं. सगळ्या गोष्टीला एक कारण आहे, प्रत्येक गोष्टीला त्याच्या पाठीमाग एक कारण आहे. आज आला एस्तेरचा. आपण बघूया मार्क शुभवर्तमान. मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे, नुसतं एस्तेर आणि मर्दकामध्ये घुसवणार नाहीये. मार्क शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये 41 पासून 44 पर्यंत. मार्क 12:41 to 44 हा एक ऑफरिंग बद्दल आहे. हे पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ते पण बघूया. मार्क 12:41 to 44. मार्क 12:41 ते 44. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 तोल्या म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहे त्या सर्वांच्या पेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु तिने आपल्या कमतरीतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. हालेलुया. सगळ्यांना माहिती आहे ना, हा या स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचे इन्सर्ट काय आहे, का आणि कशासाठी, का येशूने त्या बाईला तारीफ केली. कधी असा विचार करू नका ऑफरिंग मध्ये काय टाकलं तरी चालते, कुठं नोट चाललं नाही ऑफरिंग मध्ये टाकायचं. फाटकन नोट दुकानवाला घेतला नाही, पर्स मध्ये पडलेला असते किंवा खिशात पडलेला असतो की त्या वॉलेट मध्ये असतो, कुठं तर ठेवलेला असतो. मग ऑफरिंगला कुठं काय पैसा नाही, त्या हळूच आणायचं टाकायचं. बायबल म्हणते आम्ही टाकणाऱ्या गोष्टीकडे देवाचं लक्ष आहे. हालेलुया. देवाला कमी आहे म्हणून नाही, पण देव बघतो. जेव्हा ऑफरिंग लोक टाकत होते, बायबल म्हणते येशू त्या ऑफरिंग बास्केट बघत होते, कोण काय टाकायला, किती टाकायला. आता प्रॉब्लेम काय आहे, जगासाठी खर्च करायला
आपल्या सगळ्यांकडे पैसे असतात. कपडे घ्यायला गेले, असू दे महाग चांगलं आहे ना, क्वालिटीचं आहे, पैसे द्यायला पाहिजे. ऑफरिंगला काय 10 रुपये, आता 10 रुपये आता, नाहीतर हळू काय 5 रुपयाची काय आवाज येऊ नये असे हळू सोडून जायचं. देव बघत नाही, देव बघत नाही. तुम्ही बाकी गोष्टीकडे पैसे कसं खर्च करता, देवासाठी कसं खर्च करता, देव बघत नाही. बघतो की नाही देव? या ठिकाणी क्लिअर आहे. लोक ऑफरिंग टाकत असताना अशी खुर्ची घालून बसून बघत होते, कोण कोण टाकायला, हे नंबर आलं, हे बाळ किती टाकायला, ते किती टाकायला, हे टाका, सगळं बरोबर. सगळं झाल्यानंतर त्यांना विचारल्या, तुम्हाला काय वाटतंय कोण जास्त टाकले? काय लोक पिशवी मध्ये आणून टाकले, पिशवी अखंड पिशवी, अखंड असं गड्ड्या पैसे असं आणून टाकल्यात. म्हणजे सगळ्यांनी टाकले. येशूने विचारलं, तुम्हाला काय वाटतं कोण जास्त टाकले? मग म्हणल्या ही विधवा जास्त टाकली. काय म्हणल्या? हे विधवेने जास्त टाकली. का आणि कशासाठी? तर त्याच्याकडे होतं तेवढंच. हालेलुया. काय आपण बघायला आलो? का आणि कशासाठी? का आणि कशासाठी येशूने त्या बाईला जास्त म्हणलं? ते जास्त टाकली म्हणून म्हणले नाही, तुझ्याकडे किती टक्का आहे त्यात ते किती दिले. या लोकांकडे कपड करून त्यात एक बॅग करून आणून टाकली, ते देवासाठी मोठा नाहीये. या विधवेने होतं तेवढंच ते आणून त्याला हळूच टाकले. देव बघितला आणि म्हटलं ह्यानं जास्त टाकली का आणि कशासाठी. हालेलुया, हालेलुया. समजलं? जास्त असून कमी टाकणं देवाला आवडत नाही. आणि बायबल सांगते कंजूस लोकांना कधी दोस्ती करायची नाही. टेस्टिंगची असतात, दरिद्र येते कंजूस म्हणजे. आणि काय लोक एवढे स्वार्थी, स्वतःसाठी पाहिजे ते खर्च करतील, दुसऱ्यांना देणार नाही, दुसऱ्यासाठी काही करणार नाही. हालेलुया. देव बघतो सगळं. दुसऱ्यासाठी काही म्हणजे काही करणार नाही, पण स्वतःसाठी हो छान छान काय पाहिजे ते करणार. देवाला आवडत नसली गोष्टी अजिबात नाही. देव म्हणलं द्या द्या, त्याला पिकणार नाही. मला अमुक व्यक्ती आवडते, घ्यायला मिळले द्यायला बिंदास, ही त्रास आली ना त्याला कशाला देऊ. ते कुठं पाहिजे? जनरस हार्ट मधून, आतून पाहिजे. माझी साक्ष आहे, माझ्याकडे लई आहे पण मी लोकांना देत सुटत नाही. असं दिलं असं येते, आणि असं येते म्हणून मी देत नाही. समजायला? येते म्हणून मी देत नाही, मी अपेक्षा पण करत नाही, पण ऑटोमॅटिक देव मला पुरवठा करतो कुठून ना कुठं. आणि मी बघत नाही, जिथं कुठं गरज पडली ठरवून नाही ह्या व्यक्तीला देणार, यांना देणार, यांना कशाला देऊ, अजिबात नाही. मला कोण पण असो, जिथं कुठं आपल्याला दिसला, आपल्याला जाणवलं तर पाहिजे. ते पप्पा बघतात. का विधवेला देवाने तारीफ केली? का आणि कशासाठी? की याच्याकडे एवढंच होता, याने एवढं सगळं टाकली, सो देवाने तिथं साक्षी दिली. ओके. पहिला बघितली 30 दिवस नवऱ्याचे तोंड बघितलेले असते, आणि आता बघितले पैसे. तिसरा बघा व्हेरी डेंजरस स्पॉट आहे. हालेलुया. एका व्यक्तीला जेहू जो एक कमांडर असतो, सेनापती, त्याला देवाने म्हणतात, एका संदेशाला सांगतात, त्याच्या सेवकाच्या द्वारे पाठवतात, तू जा त्याला अभिषेक कर. कुणाला? त्या सेवकाला तू अभिषेक कर. कशाचा अभिषेक? राजाचा अभिषेक. आता राजा असताना सेनापतीला राजाचा अभिषेक करणे म्हणजे का आणि कशासाठी? मी बाबाकडे बोलतो, पण काय बाबा काय नाही कशासाठी एवढं काय काय लागलं मला. तुम्हाला पण वाटायला लागलं काय सांगायला सिस्टर, काय आणि कशासाठी. एक साधा माणूस, साधा माणूस कमांडर, आणि त्याचे मित्र सगळे बसल्यात असत, आणि एक मोठा संदेश आपल्या सेवकाला त्याच्या हातात एक अभिषेकाचा तेल दिल्यात, आणि त्याला म्हणतो पळत पळत जा, अमुक अमुक व्यक्तीला ते तेल त्याच्या डोक्यावर ओ, त्याला अभिषेक कर आणि पळत सुट. काय गोष्टी सांगायला सांगितले त्याला, सांग. आणि तिथं थांबायचं नाही, पळत सुटायचं, थांबायचं नाही. पण एका साधा कमांडरला राजा का केले, त्याच्या मागे कारण आहे. हालेलुया.
हालेलुया. पहिला राज्य, दुसरा राज्य बघूया. दुसरा राज्य 9 अध्याय, दुसरा राज्य 9 अध्याय 8 ते 10 पर्यंत वाचूया. दुसरा राज्य 9, 8 ते 10. सेकंड किंग्स 9, 8 to 10. दुसरे राज्य 9 अध्याय 8 पासून बघू. हा अहाबाचा सर्व घराण्याचा समूळ नाश होईल. हा अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायलच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करेन. हम्म. नबाटाचा पुत्र यराबाम व अहियाचा पुत्र बाशा हम्म. याच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन. हम्म. इस्रायलच्या भूमीवर इजबेलेस पुत्री खातील. हा तिला पुरायला कोणी असणार नाही. हम्म. मग दार उघडून त्याने पळ काढला. हा. एक सेवकांना एक कमांडर बसला होता द्वारामात, गप्पा मारत बसला. 4-5 लोक असं घुसला, त्याला बोलवला, तू तिकडे इकडे इकडे. ते पहिला होतं ते. आपल्याला एवढा वेळ नसते म्हणून मी 3 शॉर्ट मध्ये, पण तरी पण ते वाचायला होतं तुम्हाला. त्याने काय केलंय, त्याला अभिषेक केला आणि म्हटलं हे बघ असं असं करायचंय. काय हे मोठे मोठे राजा, आहाब राजा, जोरम राजा, मोठे राजे, यांच्या घराण्याचा उच्छेद करायचा आहे. पूर्ण घराण्याचा उच्छेद करायचा आहे. देवाने तुला अभिषेक केलेला आहे, तेलाने राजाचा अभिषेक दिलेला आहे, की यासाठी सगळं बडबड 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 बोलला आणि पळत सुटला. आता मारलं तर लय मोठं बोलला. एक साधा सेवक हो, फॉर एक्झाम्पल समजा आता माझ्या बरोबर तुम्ही राहणारे कुणाला तर मी पाठवतो, आम्ही कमक व्यक्तीकडे जा, आणि तो व्यक्ती दुसरा मोठा माणसाचा हाताखालचा व्यक्ती, आणि त्याला मी तुम्हाला सांगतो त्याला जा आणि त्याला हे घाल, हे अभिषेक देतो डोक्यावर घाल, आणि त्याला सांग तू त्याला मारणार, जे अधिकारी आहे त्याला तू मारणार, हा त्याच्या घराण्याला मारणार, त्याच्या मुलांना मारणार, दुसऱ्या राजाला मारणार. जोक आहे काय म्हणजे सगळं सांगितलं ना, असं जे पळ सुटला तिथून तो काही थांबला नाही. आणि ही याच्या आधी तिथं त्याने काय सांगितलं, 5 ते 7 पर्यंत असेल. 5 ते 7 दुसरे राजे 9 अध्याय 5 ते 7. हा तो तिथे जाऊन पोहोचतो, तो तिथे सैन्याचे सरदार बसले आहे असं त्याला दिसून आले. पहिली गोष्ट, जेव्हा संदेशाने त्याला सांगितले बाबा तू जा अमुक ठिकाणी, तिथे काय म्हणतात, बघितला सगळी बसल्यात पुढे. तेव्हा तो म्हणाला, हे सरदारा तुला काही सांगायचे आहे. हा येहूने विचारले, आम्हा सगळ्यातून कोणाला? हा तो म्हणाला, हे सरदारा तुला. बघा किती लोक होते, भरपूर लोक बसलेले. मग ते तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तर म्हटलं कुणाला बाबा, आणि हाच व्यक्ती विचारला जेवढू, म्हटलं कुणाला सांगायचंय. तुम्हाला तुम्हालाच कमांडर, तुम्ही उठून या, लवकर या, लवकर या. घरात बोलायचंय. कुठे बोलायचंय? घरात बोलायचंय, हळू बोलायचंय, या या लवकर या. बिचारा उठला आणि गेला. गेल्यानंतर तिथं तुम्ही नंतर वाचलं, पटापट तेल गाठले, अभिषेक केला, राजा झाला असं म्हटलं, आणि पुढे हे सगळं सांगितले. वाच पुढे. तेव्हा तो उठून घरात गेल्यावर हा? त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, हा इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्रायलचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला. आमेन. अभिषेक का केले? परमेश्वराचा लोक व्हावा, परमेश्वराच्या घराण्यात तुम्ही व्हावा, अधिकार तुम्हाला मिळावा म्हणून तुम्हाला अभिषेक केले. हालेलुया. का आणि कशासाठी? एक साधे कमांडरला अभिषेक करून राजा का केली, का केली, का बदलली? कारण आहे, कारण आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी असंच इथं आलेलो नाहीये, काहीतरी मोठं कारण आहे जीवनामध्ये. बाबाचं लय मोठं कारण आहे, पण जोपर्यंत समजत नाही ना, मग हळूहळू आपण असंच बसणार. समजून घेणे गरजेचं आहे. का माझ्या जीवनामध्ये एक उद्देश आहे, हे आम्ही जाणून घेतले पाहिजे. हालेलुया. पुढे 7 पर्यंत झालं. इजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेश दे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक यांचा रक्तपात झाला आहे, त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी आहात त्याच्या घराण्याचा तू सन्मान कर. हालेलुया. देव विसरत नाही, देव कधी विसरत नाही. काय म्हणलं देव बापांनी? माझ्या लोकांचा सूड त्याने घेतलेला आहे, माझ्या सेवकांचे रक्त ह्या बाईने पिळलेली आहे, त्याची सूड मी घेणार आहे घरात. आम्हाला वाटतंय आम्हाला कोण काय बोललं तरी नुसता मी रडतो, म्हणतो ना मी काय सांगतो, इकडचं इकडं, इकडचं इकडं सगळं नाही. बाबा बघत आहे, सूड घेणारा देव आहे तो. तो बघत आहे प्रत्येकाच्या गोष्टींकडे. मग त्याने काय
ते म्हणतात माझ्या सेवकांचा ही बाईने काय केले त्याला मी दाखवणार आहे, त्याला मी दाखवणार आहे. माझ्या लोकांना कसा छेड करून आरामात बसले मजेने त्याला मी दाखवणार आहे. इतकं क्रिटिकल भयंकर पनिशमेंट दिले. रक्त कुत्र चाटतील, माणसांची रक्त कुत्र चाटतील. हालेलुया. 24 आणि 25 वाचा. 24 आणि 25. दुसरे राजा 9 अध्याय 24 आणि 25. येहूने आकानं धनुष्य ओढून योरामाच्या बाहूच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फाडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. तेव्हा येहूने आपल्या सरदार बिदकर याला सांगितले, त्याला उचलून इस्रायली नाबोताच्या शेतात फेकून दे. एक मिनिट, काय केलं? येहूने काहीतरी मारायलाच पाहिजे म्हणून निशाणा धरून मारले नाही, अजिबात नाही. सहज बाण सोडली, केलं नाही त्याला लागलं. देवाने जेव्हा एखाद्या गोष्टी फिक्स केल्या त्याला कुणी अडवू शकतात का आणि कशासाठी? देवाने मोठ्या कामासाठी जेहूला निवडले आणि ते काम देवाने त्याच्या हाताद्वारे करून घेत होते. नुसतं सहज बाण सुटल्याने जाऊन जोराम राजाला लागलं. तो एवढं लागलं, एवढं जखमी झाला, त्याने पटकन पळत गेला आणि म्हटलं लोकांना मला रथात घ्या, मला लागलं, मला लागलं. आणि जे देवाने बोललेला शब्द आहे इथे व्हेरी सिक्रेट आहे, ते रिपीट कर पुन्हा एक बार, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दुसरे राजा 9 अध्याय 24. हा. येहूने आकानं धनुष्य ओढून योरामाच्या बाहूच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फाडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर याला सांगितले, त्याला उचलून इस्रायली नाबोताच्या शेतात फेकून दे. त्याचा बाप अहाब त्याचा मागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव. हालेलुया. समजलं? तुझ्या डोक्यात क्लिक झाले नसेल कोणाचं, झालं का? कोणाला झालं काय समजलं या ठिकाणी? मी रिपीट करायला लावलं यासाठीच, का आणि कशासाठी, का आणि कशासाठी. मेल्यानंतर येहूने म्हटले नाबोताच्या शेतात याला फेका. नाबोत तो गरीब माणूस होता ज्याचा शेत आहाब राजाने त्याला मारून त्याचा रक्त सांडून येजेबेल बाईने हिरोईन होऊन त्याची जमीन विकून त्याला दिली होती फुकट. आलं लक्षात? पहिला राजा 21 अध्यायामध्ये मी नंतर वाचा, आता नाही वाचायचं आपल्याला. समजलं? हॅलो. जे काही गोष्टी घडते रिझन आहे, का आणि कशासाठी. का एवढ्या मोठ्या जगामध्ये नाबोताच्या शेतातच ते प्रेताला टाकायला सांगितले? त्या निर्दोष व्यक्तीचा रक्त या लोकांनी सांडले. ते म्हटलं माझ्या हातातून हे लोक सुटणार नाहीत, सुटणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. बरोबर म्हणलं, त्या जमिनी त्या शेतात ह्या प्रेताला टाका. लक्षात घ्या, पहिलं काय सांगितले होते. देव असंच काही करत नाही, असंच काही करत नाही बाबा. देव एखाद्या गोष्टी करतो त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे. ते काय म्हणलं, कहाणी कशासाठी? लगेच म्हणलं आता याचा बाबाला जिथे पेकले त्याला ह्याला पण तिथंच पेकायचं. बाबाला तिकडेच पेकले होते पहिलंच. हा मुलगा आता आहे मेन हिरोईन. हा, मेन हिरोईन आपली येजेबेल बाई. या पहिलं ते सोडेल का? हा, एका कमांडरला अभिषेक केला देवाने राजाचा काहीतरी मोठं काम करण्यासाठी, काहीतरी मोठं काम करण्यासाठी. का आणि कशासाठी? साधं कमांडर हसत खेळत गप्पा मारत बसलेला व्यक्ती धडधडीत आल्या, हळू बोलवलं, ते रोखलं, तू राजा याला मार त्याला मार याला मार, सगळा होमवर्क देऊन निघून गेले. असं होमवर्क करायला पाहिजे राजाला. हॅलो. कमांडर असताना राजा काय कमांड करतो तो हे पूर्ण करणार. आता देवाने यालाच राजा केले, तूच राजा आहेस. होमवर्क दिली, आता होमवर्क केले पाहिजे. समजा मी काय बोलाले, बाबाला उडवली, आता मेन बाई आहे, मेन बाई राहिली. या बाईला देव सोडेल का हो? हालेलुया. तिथंच त्याच अध्यायामध्ये 30 पासून 37 पर्यंत आपण वाचूया. दुसरा राजा 9 अध्याय
30 ते 37. 2 Kings 9:30-37 वाचा. दुसरे राजे 9 अध्याय 30 ते 37. हा येहू इस्रायेलास आल्याचे इजबेलीने ऐकले. हा. तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून हा. व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. आता ही नाटक करायला लागली. इजबेल बाई हिरोईन सगळ्यांना त्रास दिलेली, संदेशानं उडवायची अशी. एवढ्या लोकांना मारली ही बाई, देवाच्या लोकांना अधिकाराचा दुरुपयोग केलेली. हा आणि आज पण लई लोकांच्या घरामध्ये ते आत्मा काम करतो, लई मंडळींमध्ये ते आत्मा आज सुद्धा काम करतो. चुकीच्या गोष्टी करायला अधिकार. हॅलो, चुकीच्या गोष्टी करायला जो अधिकार वापरतो ते स्पिरिट आहे. ती नुसतं बाईमध्ये नाही आहे, सगळ्यांमध्ये आहे. जे कोणी आपला अधिकाराचा दुरुपयोग करतो त्याच्यामध्ये इजबेलचा आत्मा आहे. मंडळीमध्ये असो, मिनिस्ट्रीमध्ये असो, घरामध्ये पण असो. घरामध्ये पण असतात ना लोक, मी मोठं म्हणजे मी काय केलं तरी चालतं, सगळ्यांनी ऐकायचं. समजायला का? हा, त्याने कुत्र्याला धरून मांजर म्हणलं की सगळे मांजर म्हणायचं. एखाद्या व्यक्ती कोण नाही म्हणलं की झालं. हा, या अथॉरिटी दुरुपयोग वापरणारे. हा, आपल्याला ते बोलायचं नाहीये. पण इथे इजेबेलसाठी देवबाबाने काय केले, ही बाईसाठी आता वेळ आली. जेव्हा जेहू येत होता, हा कमांडर साधन होता. कमांडर रथ ओढायच्या त्याला, त्याचा वेग बघून लोक ओळखायचे, जेहू यायले, येहू यायले. हॅलो हॅलो, समजते ना? गाडीचा आवाज ऐकला का आपण? हा, गाडी आली, गाडी मी आले, ते मी आले. हा, ओळखता ना गाडी आले की? हा, ओळखता ना? सो इथे काय म्हणतात, तो लांबून त्याचा जो रोष घेते होती, आक्रोशाने सर्व चालवते असं, ते बघितले की लोक ओळखायच्यात हा व्यक्ती आहे. जेव्हा ते येत होता त्याला बघितले, ही बाई पेंट लावली डोळ्याला, पेंट दिसू नये, ओळखू नये. हा, काय केली? ओळखू नये मला आता कोण, मी वेगळी आहे. काय काय तरी केली, काय तरी किटकिट उभारून बघायला. बर, बिल्डिंग तसं नाही आहे. आमच्या घरनं RCC बिल्डिंग आहे, दुसरी मजली, तिसरी मजली. आपाचे लोक बोलतात की नाही? हा, बोलतात की नाही हो? मी तुम्हाला सुरुवातीपासून बायबलमध्ये काय नाही असं नाही, सुरुवातीपासून सगळं आहे. हालेलुया, सुरुवातीपासून आहे. RCC बिल्डिंग, बाई वरती आहे, मजलीवर आहे. हा, आणि किटकिट ना बघायला लागले. ए, तू कशासाठी आलास? चांगल्यासाठी आलास काय? हा, वाचा पुढे. 31. येहू फटकाजवळ आला हा. तेव्हा ती म्हणाली, आपल्या धनाच्या खून करणारे जिमरी, बघा, सर्व काही ठीक आहे ना? ऑलरेडी त्याच्या नवऱ्याला उडवलं होतं, मुलग्याला पण उडवलं. हॅलो, नवऱ्याला पहिला उडवले, मुलग्याला नंतर उडवले. आता आली हिरोईनची मेन बाई, सूत्रधार. हा, या बाईकडे आले. मग पहिलं त्याने आयडेंटिटी काय दिली त्याला? आपल्या गुरुला. आपल्या गुरुचा खून करणारा आलास काय रे बाबा? चांगल्यासाठी आलास काय? कशासाठी आलास? का आणि कशासाठी? मोठ्या कामासाठी. हालेलुया, मोठ्या कामासाठी. पुढे 32. येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, हा. माझ्या पक्षाचे कोणी आहे का? हा. तेव्हा दोघा फौजाने त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. हा. त्याने त्याला सांगितले, तिला खाली टाका. ना. त्याने तिला खाली टाकले. हम्म. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले. एक मिनिट, ही बाई आपल्या सिक्युरिटी गार्ड. हॅलो, जेव्हा देव काय आणि कशासाठी करतो कोणी त्यांचं नसतो. समजाले? ही बाईची सिक्युरिटी गार्ड्स. जेसेबेल एक डेंजर बाई होती, भयंकर बाई होती, डॅशिंग बाई होती, गाणेडी बाई होती. त्या बाईसाठी एक राईट एक लेफ्ट करत असलेल्या सिक्युरिटी लोक, बायका किंवा ते म्हणतात ना, काय म्हणतात, एनॉक, ते असे लोक असतात ना, तसले लोक त्याच्या बरोबर आणणारे. जेहूचा या बाई चर्चा झाली. जेहू कालना म्हणाले, माझा पक्षाचं कोण आहेत का रे तिकडं? माझं काम जरा हलकं करायला. काय करायला? माझं काम जरा हलकं करायला. कोण आहेत का माझ्या पक्षाचं तिकडं? मग लगेच काय केलं? त्या दोघे बघितल्यात. काय म्हणलं त्याला? वाचा. 33. त्याने त्याला सांगितले, तिला खाली टाका. हा,
खाली टाकले हा. तेव्हा त्याचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडवले. हालेलुया. जेव्हा आणि कशासाठी येते, डोक्यावर बसणारे लोक पायाखाली येतात. कुठे येतात? पायाखाली. काय म्हटले राजाने? काय म्हटलं? कोण आहे का माझ्या पक्षाचा? कोण असं त्याला ढकला, वर्ण ढकला त्या बाईला. ढकलल्यात, वर्ण खाली पडले. अहो कसं ढकलले असतील हो, किती उंच रक्त भिंतीवर शिंपडले गेले. कॅन यू इमॅजिन? माणूस कधी वर्ण खाली पडलं, रक्त सगळं भिंतीवर उडलं, असं कधी झालं का हो? देवाचं काय आणि कशासाठी आले की असंच होतं. हालेलुया. ढकलले, ढकला म्हणलं, ढकलले सगळं भिंतीवर रक्त सगळं उडलं. आणि हा कमांड ज्याला देवाने अभिषेक केले का आणि कशासाठी, होमवर्क पूर्ण करण्याची वेळ आली, पायाखाली ते बाईला घेतली आणि सोडली. हालेलुया. म्हणून इथं असताना विसरायचं नाही, इथं कोणतरी येत आपले. समजायला? इथं असताना इथं कोणतरी आहेत आपलं, विसरायचं नाही. हा, मग इकडे येतात. या बाईने आपला खुर्चीचा किंवा आपला अथॉरिटीचा एवढा दुरुपयोग केले. जेझेबेल, नाबोत, कौल बिचारा काय केले त्या माणसाचे शेत घेण्यासाठी म्हणून गरीबाला मारून टाकले. ते जमीन घेण्यासाठी काय काय केले त्याला, खोटं बोलून लबाडीचा उपवास करायला लावून. म्हणून मध्ये नाबोताच्या जमिनीत पे काय या लोकांना लय कष्टाने घेतलं ते जमीन ना, स्वतःसाठी भाजी लावायला. लावा ये भाजी, आता यांनाच लावा सगळ्यांना तिथं. जेव्हा पेकली, तुडवलं पायानं आणि जेहू निघून गेला. पुढं वाचा 34. हा. मग पळत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, हा. जा, ती शापी स्त्री कोठे आहे ते पहा, हा. तिला मूठमती द्या, कारण ती राजकन्या आहे. काय केलं? तुडवला, आत गेला, बाईच वाढत, दुसरं कुठं नाही. राणीना महाराणी आरामात गेला, भूक लागले ना, केवढं होमवर्क करून आले. हा, किती होमवर्क करून आले. जेवले होमवर्क करून आला, मग भूक लागली. हो बाळ, होमवर्क केलं तर भूक लागते की नाही? हॅलो, लागते ना? होमवर्क केलं की भूक लागते. चहा टोस्ट असू दे, चहा बटर असू दे, नूडल्स असू दे, काही पण असू दे, काहीतरी पाहिजे खायला. जेवणे काय केले, तुडवली आणि गेले राजवाड्यात. आत गेल्या, बसल्या, मस्तपैकी खाल्ल्यात आणि म्हणल्या, अरे जावा रे, काय काय ती राजाची मुलगी आहे रे, चला जरा पुरा त्याला जाऊ. हा, एक किंमत असतं, एक रेस्पेक्ट असतो ना. याने काय केलं, सांगितलं जा आणि पुरा त्याला. ज्यावेळी ह्या लोकांनी तिथं आले, बघा पुढे 35. तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले, हा. तेव्हा तिची करोटी, पाय व हाताचे तळवे याकडे तिचे त्यांना काही सापडले नाही. हालेलुया. समजलं? जे बाबा काय आणि कशासाठी करतात असं ते शोधतात. माणूस तुडवून आत गेले, जेवल्यात आणि लगेच निरोप आला. किती तास माणूस जेवेल मग? तर राजा लई थकला, लई होमवर्क केला. ओके, 1 तास 2 तास, हा, एवढं गॅप न जेवले की डेकोर येतात, ऍसिडिटी होते. हा, हे पण काय काय गोष्टी आहेत. पण किती वेळ लागला ते माणसाला आज जाऊन जेवून यायला. जेवण झाल्यानंतर आपल्या नोकरांना सांगितलं, जावा रे, राजाची मुलगी आहे बिचारी, जावा तिला पुरा जावा. हा, बाहेर येऊन बघतात, काय आहे, नुसतं हड्डी दिसायला. लई वर्षापूर्वी मेलेली बाई नाही, आता मेलेली बाई. हॅलो हॅलो, देवाचं काय आणि कशासाठी असंच असतं. लई वेळ झाला नाही, नुसतं जाऊन जेवण तेवढं येऊपर्यंत स्केलेटन होता, हाडाचा माणूस होती ती बाई. काय होतं? डोकं, हाड, हात आणि पायाचं हे मांस त्या
बाईच्या अंगावर नव्हता. असं कसलं खाल्लं असतील हो? कोण खाल्लं असतील हो? इमॅजिन करायला असं ना. आहे सिस्टर, किती तर वेळा हे वाचली बघितली बघ, हे काय तुम्ही लई वेगळंच बोलायला असं वाटलंय काय? वाटलंय का असं? कसं कोण खायला असेल एवढा? मुंगी पण खायला किती वेळ लागते हो? कुत्र पण खायला बचवर खायला असं आजपर्यंत? बायबल क्लिअर सांगते फक्त हाडं होते, मांस नव्हता. पुढे 36. तरी परत येऊन त्याला हे कळवले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. हालेलुया. त्याने म्हटले होते, इस्रायलीच्या शेतात पुत्री इजबेलचे मांस खातील. हालेलुया. इजबेलच्या शेतात इजबेलाचे शरीर कुत्र खाते. ज्या हुकुमाने रुबाबाने बाई गाजवली, एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागली आणि लोकांना त्रास दिली, काय झालं? पुत्र मांस अंगावर एवढं पण ठेवले ना, असं खाल्लं त्या बाईला. कसं विचार करावं? हाड आत असतात आपलं, एवढं डिसेंट 1-2 तासात शक्य आहे काही? साधी बाई नाही, एक मोठी बाई ना. तर साधं आपण एखादं फिश खाल्लो, कुठं राहतोच ना त्यात. काय केलं किती पण खाल्लं तर आपण राहतो तिथं. एका बाईला मांसासारखं केले, नुसतं हाडं करून टाकली. मांस नाही त्या बाईच्या अंगावर. देवाच्या सेवकाच्या मुखातून बोललेला शब्द होता, जीवला आठवलं का आणि कशासाठी. आता या बाईच्या जीवनामध्ये हे का आणि कशासाठी झालंय आपण बघूया. पहिला राजा 19 अध्याय 1 आणि 2. पहिला राजा 19 अध्याय 1 आणि 2. फर्स्ट किंग्स 19:1 and 2. वाचा. पहिले राजे 19 अध्याय 1 आणि 2. एलियाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेशे तलवारीने कसे वधले हे सगळे अहाबाने इजबेलीला कळवले. पहिली गोष्ट 18व्या अध्यायामध्ये एलीने काय केलं? यज्ञ अर्पण केली. माहिती आहे ना सर्वांना, संडे स्कूलची स्टोरी. त्या लोक, त्यांची 850 लोक होते, त्यांची पुजारी लोक. 400 लोक बाळाची आणि 450 लोक इजेबेल बरोबर जेवायला बसणारे पुजारी लोक. असली बाई होती, गानडी बाई, कळालं? आणि सगळ्यांचे व्यभिचार करायची, पापत होती ती बाई, खूप वाईट होती. असली बाई या सगळ्या लोकांपासून जेवायची, खायची. आणि ज्या वेळी एलिया बरोबर टक्कर आलं, एलियाने काय केलं? त्या लोकांना चॅलेंज दिलं होता, यज्ञ करायचं. जो परमेश्वर अग्नीने उत्तर देतो तोच देव आहे. हालेलुया. जो परमेश्वर अग्नीने उत्तर देतो तोच देतो. तर देवाच्या कसरतीस या लोकांनी त्यांना पहिलं दिली, सकाळची यज्ञाची अर्पण करायची वेळ यांना दिली आणि सगळं ठेवली, कापली, बाईंडी सगळं ठेवलं. आता म्हणलं आग मात्र लावायचं नाही. काय करायचं नाही? कुणी आग लावायचं नाही. जो देव अग्नीद्वारे उत्तर देतो तो देव आहे. अग्नी वरनं यायला पाहिजे. जर तुमचा देव कराय तर तुमचा देव येऊन त्याला ग्रहण करू दे. मग ह्या लोक फिरायला दिवसभर फिरलात. देवा ये की काली की गे की कुठं आहे? काय आलं नाही. दिवसभर फिरून काही आलं नाही, काही झालं नाही. मग शेवटी म्हणा लागला, मारून घ्यायला लागलं. मारून घेतात ना अंगावरचं चमडी काढायला, स्वतःला त्रास करून घ्यायला. असं तरी रक्त बघून तू एक आली म्हणून कुणी आले नाही, काय झालं नाही. शेवटी मग एली त्यांना शिकवायला, म्हणजे एलिजा त्यांना म्हणजे असं चिडवायला लागलं. तुमचं देव फिरायला गेल्यात वाटतं, तुमचं देव झोपल्यात वाटतं, दुपारची वेळ आराम करत असते, असं तसं म्हणून काय बोलून काही नाही, काही केला ना. अग्नी आली ना, त्यांचं यज्ञ ग्रहण झालं. मग यानं म्हटलं संध्याकाळच्या वेळेला माझं यज्ञाची टाइम आहे, आता मी एकटाच आहे, मी देतो. मग ह्यानं पण असंच केला. पण इथं लय मोठा साक्ष आहे. त्याला खड्डं खोदायला लावली, डीप पाणी ओतायला लावली. पाणी अवघं त्या, आता बघा पहिलंच पेटत नाही, त्यात पाणी ओतलं काय होणार? याला डीप पाणी 3 वेळा ओतायला लावली.
पूर्ण पाणी ओतून सगळीकडे खड्ड्यांमध्ये पाणी. मग शेवटी म्हटलं, देवा हे सगळं मी तुझ्याच म्हणण्याने केलं, तू दाखव. अग्नीतून देवाने खाली आले. एका मिनिटात जे वाळू आहे, जे दगड आहे, ते सुद्धा विरघळून गेलं त्या अग्नीनं. देवाने ग्रहण केले. झाल्यानंतर हे म्हणतात ना राजे लोक, तो पहिला गेला ना, एस्तरचा नवरा. आता ह्यो बाबा पहिला घरी आला, आपल्या बायकोला सगळं सांगितलं. जेव्हा हे झाल्यानंतर मग ह्याने एलीने काय केलं होते, जे बाळाची पुजारी होते त्या सगळ्यांचं मुंडकं उडवले. म्हणजे 400 लोक. आणि कुणाला सांगले, त्याच लोकांना सांगून मारायला होते. मारा नाही, हे सगळं खोटे आहेत म्हणून, कारण यांचा अग्नी आला नाही. सगळे मारले, सगळे गेले. मग ह्यो बाबा घरी आलेल्या बायकोला सगळं सांगितलं, असं असं केलं बघ. आता वाच, आता तुम्हाला समजेल. पहिला वाच, पहिले राजे 19:1. एलियाने काय काय केले तसे त्याने सर्व संदेश तलवारीने कसे वधले हे सगळे आवाने इजबेलीला कळले. समजलं? काय काय केले म्हणजे सगळं स्टोरी सांगितली. असं असं केलं, पाणी बोलले, अग्नी बोलवली, आम्हाला चिडवले, काय सगळं सांगितलं असेल बायकोला स्टोरी. त्यानंतर त्याने सांगितल्यानंतर त्याने काय केलं, या बाबा कसं आमच्या संदेशांची मुंडकं उडवली हे पण सांगितलं. सेकंड वर्स व्हेरी इम्पॉर्टंट. का आणि कशासाठी? का येसेबेलाच्या जीवनामध्ये देवाने एवढा क्रोध व्यक्त केलाय? एक पवित्र परमेश्वर, एक प्रेमाळू परमेश्वर, एक आस्वादित करणारा देव, क्षमा करणारा देव या बाईच्या जीवनामध्ये ही संकट का आणली? दुसरा विचार. पहिले राजे 19:2. तेव्हा इजबेलीने जासूस पाठवून एलीला बजावले की संदेशाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर तेव्हा माझे तसेच व त्याहून अधिक करू. काय म्हटले? ते माझा याहून अधिक करो, ही बाईची मागणी आहे. काय म्हटले? मी त्याला तसंच करणार आहे. नाही केले की दाखवते. ही ऐकूनच बाबा आपला पळ सुटला. सगळं घरदार सगळं सोडून, सगळं घाबरून जीव घेऊन बाई मारून टाकणार म्हणून. पण देव विसरला नाही. देव विसरला नाही. देव ऐकला काय बोलाले, काय तोंडातून शब्द बाहेर पडले. बाईचा देवाने ऐकलं, मग साठा करून ठेवले, भंडारा बांधून ठेवली. एक वेळ आहे बाई, का आणि कशासाठी तुला दाखवते मी नंतर. म्हणून देवाने त्या बाईने त्याच्या म्हणण्याप्रमाणे यापेक्षा अधिक देवाने त्याच्या जीवनामध्ये केली. एका क्षणामध्ये त्याचा मांस कुत्र्याने कावून गेल्याने तो पडला, तिथं त्याचं जीवन उद्ध्वस्त झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, जे काही जीवनामध्ये होतं त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, उद्देश आहे. आम्ही मरावी, आमचा नाश व्हावा यासाठी नाही, उभा राहावा, स्ट्रॉंगली उभा राहावा, घाबरायचं नाही. मला वाटलं अजून एक एक्झाम्पल आहे, मला सांगता येईल की नाही, पण मला टाइम आहे, मी तुम्हाला शेअर करेन. हालेलुया, हालेलुया. हा आहे दावीद आणि जोनाथन सौलाचा. आपल्या सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहेत, नाही ना? साऊल दावीदावर जळत होता. हॅलो, जळत होता. दावीद छोटा, केवढा छोटा पोरगा, केवढा मोठा माणूस, एवढा मोठा माणूस त्या छोट्या पोरख्यावर जळत होता. का आणि कशासाठी? हालेलुया. का आणि कशासाठी? त्या लेकरा बरोबर देव होता. ते लेकरा बरोबर देव होता. छोटासा मुलगा मोठ्या राक्षसाला मारून टाकला. छोटासा मुलगा मोठ्या राक्षसाला मारून, तलवारीने नाही किंवा काही गोष्टी घेऊन नाही, फक्त देवावर विश्वास बेस्ट. त्याने काय म्हटला, तू काय काय करायलास, तू तलवार बर्ची बिर्ची घेऊन आला, मी माझ्या देवाच्या नावाने येतो. काय म्हटला? मी माझ्या नावाने, माझ्या देवाच्या नावाने येतो. देव म्हटलं, गोफन घेतली, फिरवली, असं मारले की एवढं पॅक केलेला माणूस, सगळं पॅक आहे हो. कुठंच त्याला लागण्यासारखं नव्हतं, एवढंच तिथं जागा होती. का? देवाने गोफन दिली होती जातात. कधी विचार केला? विचार केला का याला देवाने गोफनच दिली? का याला पहिला देवाने तयार करून मेंढपाळच करून ठेवली होती? का आणि कशासाठी?
हालेलुया हालेलुया. का आणि कशासाठी? छोटंसं पोरगा बाबाचं मेंढर राखता राखता चिमण्या बिमण्या किंवा काय तर अस्वल बिस्वल की असं करून तो मारायचं. एवढंसं पोरगा दुप्पट कितीतरी उंच बोलण्यासमोर उभा आहे. तिने त्याला दुसरा काय तर हत्यार घेऊन त्याला मारायला शांतच नव्हता. पण याने काय म्हटला, तू कशानं पण ये, मी येतो माझ्या देवाच्या नावाने. जीवनामध्ये समस्यांना रेसिस्ट करण्यासाठी शक्ती, अथॉरिटी, लोकांचा इन्फ्लुएन्स लागत नाही, देव लागतो, परमेश्वर लागतो. परमेश्वर आहे. तुम्ही इकडून वसुली लावतो, तिकडून वसुली लावतो, खुर्चीवरनं खुर्ची काढणं काही होत नाही, काही होत नाही. फक्त देवाचा इन्फ्लुएन्स लागतो. ह्याने काय म्हटला, तू काय पण करू नये, मी माझा देवाच्या नावाने येतो. पिरवली पिरवली आणि नुसतं सहज सोडली. हो, एवढा मोठ्या माणसाला चिंटकू मार बरोबर गेले की फिरत 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 इकडंच. एवढं जागा रिकामी होतं. ते पण तुम्ही बघितलं ते पिक्चर मध्ये बघा, हे सगळं कव्हरिंग होतं इथंच. एक गोफन त्यामध्ये गालन कोटी पण सोडले की लागले की पडले की पालत टपक म्हणून खाली. हा, बाबा काय आणि कशासाठी म्हणले ते एवढा पट्टा नव्हतं तेवढा मला पडतात. कोणी टिकवू शकत नाही. रिझन, प्रत्येक गोष्ट एक कारण आहे. आता ह्या व्यक्तीला ह्याच्या बरोबर देव आहे. सौराने बघितली, सौराने बघितली, दुखा लागला पोटात त्याचा. हॅलो, ईर्ष्या, जेलस, कॉम्पिटिशन, स्पर्धा सगळं याच्यामध्ये आलं. क्यों राजा एक साधा पोरगा कॉम्पिटिशन करायची गरज होती का व्हायला? होती का? हा, काहीच नाही. आणि दाविदाचा 1% पण त्याच्या मनात काही वाईट नव्हता. पण या माणसाच्या मनात भीती, एवढा भीती होता, एवढा भीती होता. आपण ते बघूया थोडा वचनाद्वारे. दुसरा पहिला समेल 18 अध्याय पहिला 14 वचन वाचूया. थँक यू जीसस. फर्स्ट समेल 18:14. पहिला शमूएल 18 अध्याय 14 वचन. हां, दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीत नेत असे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर असे. पहिली गोष्ट, दाविदाला काही पण तुम्ही काम द्या तो चतुराईने सिद्धीस नेत होता, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया हालेलुया. आम्हाला काय येत नाही, देव आमच्या बरोबर आहे. मी स्वतः म्हणते, मी असला काउन्सिलिंग करतो लोकांना, असल्या गोष्टीला कितीतरी फॅमिलीज टिकवले, कितीतरी लेखा जीवन बांधले. मी म्हणतो मला बुद्धीच नाहीये, मला अक्कल नाही, मला काहीच नाही, पण देव माझ्या बरोबर आहे म्हणून देव कार्य करतो, देव कार्य करतो. आणि ते काय म्हणतात, दाविदाला कुठली पण काम द्या तो चतुराईने करायचा, हुशारीने करायचा. करायला लागते म्हणून करायचा नाही, अलगर्जीपणाने करायचा नाही, माणसाला खुश करायला करायचा नाही, देवासाठी म्हणून तो चतुराईने काम करायचा. हा पहिला पॉइंट होता त्याच्यामध्ये. आणि तिथंच 28 वचन 28. पहिले शमूएल 18:28. हा, हे पाहून शौलाच्या लक्षात आले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे. त्याची कन्या मिखल तिचे त्याच्यावर प्रेम चढले. हालेलुया. साऊल त्याला बघत होता, स्टडी करत होता, मोठा राजा. ह्यो कुठला पण काम केले चतुराईने करतो आणि ह्याच्या बरोबर देव आहे हे याला जाणवलं. 12 वचन. पहिले शमूएल 18:12 वचन. परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलास सोडले होते. याच दाविदाचा शौलास धाक असे. काय झालं दाविदाला? शौलाचा भीती बसली. हा एवढासा पोरगा आहे पण याच्या बरोबर देव आहे. ह्यो काय हातात गेलं तरी ह्याचं काम पूर्ण होतो. आणि ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर देव दिसायला लागला म्हणून ह्याला दचकं बसलं, भीती बसलं. ते भीती टर्नलं जेलस मध्ये, ईर्ष्येमध्ये. हालेलुया. एनकरेज करा एकमेकांना. का आणि कशासाठी? या साधा व्यक्तीला देवाने राजा करून राजवाडा दिले पण याने राजाचं सुख भोगला नाही. हॅलो, सौलाने सुख भोगला नाही.
नुसतं चुकीच्या गोष्टी अख्ख्या सगळं सोडला, नुसतं दाविदाचा मागे लागला. ह्याला मारायचं, कसं पण करून ह्याला मारायचं. किती प्रकारे त्याला प्रयत्न केला हो, कितीतरी प्रकार. तुम्ही लय वेळा ऐकला दाविदाबद्दल, सौलाबद्दल लय वेळा. मी ह्या टॉपिक्स कधी घेतच नाही, पण हे का आणि कशासाठी ते टॉपिक मला देवाने आज दिली. का असं झालं? साऊल एक मोठा राजा असून त्याला देवाने निवडून राजा केले असता सुद्धा तो राजाचा उपभोग घेतलाच नाही. नुसतं जंगलात पडायचं, जंगलात. अहो आता जंगलात काहीतरी हायपायला काय होतं, मुसाड असायचा, पाणी नाही काय नाही. असं ठिकाणी राजमहल सोडून, बायको मुलं सगळं तिथं सोडून यो पटकन कशासाठी दाविदाला मारायचं, दाविदाला मारायचंय. आणि सुरुवातीपासून जेलस. कधीपासून? सुरुवातीपासून. का आणि कशासाठी? हालेलुया, हालेलुया. सुरुवातीपासून ते जरा त्याच्यामध्ये होता. आता आपण बघूया पहिला सामुएल 19 अध्याय, फर्स्ट सामुएल 19 4 ते 6, 4 ते 6, फर्स्ट सामुएल 19:4-6. पहिले शमूएल 19 अध्याय 4 ते 6. योनाथानाने आपला बाप शाऊल त्याच्या पाठी दाविदाची प्रशंसा करून म्हटले की राजाने आपला दास दावीद त्याच्याशी गुन्हेगारी करू नये, कारण त्याने आपला काही अपराध केला नाही. उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत. हालेलुया. हा कोण? जोनाथन, सौलाचा मुलगा, जो राजा आहे त्याचा मुलगा. राजाला सुरुवातीपासून दिसायला लागला पहिली गोष्ट, ह्यो गोलियात जेव्हा यायचा हे लोक लपून बसायचे, सगळे लपून बसायचे. ह्यो छोटा शेतात शेडे मेंढरे चारत 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 बाबाने म्हटले, बाबांना जावा रे, जरा बघ जा रे, जरा भाकरी जरा घेऊन जा रे, ते जा रे. कारण युद्धभूमीवर खायला मिळत नाही. बाबाचं मनात आलं काहीतरी घेऊन जावा रे, तुझी भाऊ किती दिवस झाला तरी युद्धभूमी त्याला खायला घेऊन जा. म्हणून ह्यानं काय केला, गट्टर बांधून घेऊन आला. मराठीमध्ये काय म्हणतात जेवणाला? काय म्हणतात? काय तर म्हणतात, जेवण घेऊन जायला काय तर म्हणतात की शब्द. बाबांसाठी म्हणून घेऊन गेला. बाबा गेल्यानंतर ह्याला बघितलं, ही बापरे, ही सगळी इस्रायल लोक. आता घरी बसून पिक्चर काय असते, घरी बसून आपल्या विषयांमध्ये काय असते, युद्धभूमीवर आहेत, आमची लोक लढायला आहेत, आमची लोक लय बिल्डर आहेत, सगळी धैर्याने उभारले आहेत, बरोबर आहे. आणि होते छोटं पिल्ले आहे, तर शेतात राहणार आहात, शेडे काय. आता ह्याला काय माहिती युद्धभूमीवर काय असते. विचार एवढा खुशी खुशीने आला, जेवण घेऊन इकडे ना द्यायला येऊन बघतात, सगळे लपून लपून बघायला. दिप्पाट दिप्पाट लोक, हे सगळे सैन्य त्या याला गोलियातला लपून लपून बघायला, हळूहळू तो. आणि ह्यो आपलं पेका लागले की यांच्यावर शाप द्यायला लागला, शिव्या द्यायला देवाच्या नावाने. शेवटी त्याला राहवलं नाही म्हणून ते लय मोठा स्टोरी शॉर्ट मध्ये ह्याला पुढे गेला, गोफन घेऊन त्याला मारून टाकले. मारून टाकल्यानंतर विजय झाला, त्याने घरी परत येत होते. मग बायका तुमच्या आणि माझ्यासारखे बायका कुशीत लय नाचणारे. मग ही बायका नाचून नाचून गाणं म्हणत होते, नाचून नाचून गाणं म्हणत होते. आणि गाणं काय म्हटलं, सौलाने 1000ला ओतले, दाविदाने लाखोला ओतले. सत्य आहे ना? खोटं होतं हे? खोटं होतं का सांगा? सौलाने म्हणजे कोण? राजा. राजा 1000 होता, पण हा गोलियात पिल्लू, एवढं पिल्लू, हे लाखो होता. बायका आपलं नाचून गाणं आले की राजाला शॉक लागले, मी राजा आहे. पडून लपून बसला, तेव्हा काही जाणवलं नाही त्याला. आता ज्या व्यक्तीने मारलं ह्याची स्तुती करायला लागला, तू काय लागलं पोटात? हॅलो, काय झालं? पोटात दुखायला लागलं. मग ह्याने काय केला, सौलाबद्दल असं बोलल्यात म्हणतात, तिथंच कटकलं, बीप पडलं तिथं त्याच्या पोटामध्ये. आता ही वाढायला लागली, वाढायला लागली. मग इथं काय केला, जोनाथन त्याला समजावून सांगायला, बाबा तुम्ही त्याच्या मागे का लागला? तो वाईट पोरगा नाहीये, तो चांगला पोरगा आहे. तर गोलियातला मारला म्हणून राजा खुश झाला. त्याच्या बाबाला निरोप पाठवला, तुझा मुलगा माझ्याकडे राहणार. काय म्हणला? तुझा मुलगा माझ्याकडे राहणार. ते म्हणून घेतली.
आणि आता ह्या मुलगा जे काय करत चांगलं करायचं, प्रत्येक कामामध्ये देव दिसून यायचा, देवाच्या उपस्थित त्याला जाणवायच्या. ह्याला आले ना, आता त्याला काय करायचं? मग ह्याला काय काहीतरी पद्धतीने राजाच्या डोक्यात शिजत होत. मग स्वतःचा मुलगा म्हटला, बाबा कशाला त्याचा मागे लागता हो, त्याच्या मनात काही वाईट नाही तुमच्यासाठी. पुढे 5. त्याने आपले शीर हातावर घेऊन हा. परीक्षेचा संहार केला हा. पुढे आणि परमेश्वराने इस्रायलचा मोठा उद्धार केला हे पाहून आपल्याला आनंद झाला. असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोषी माणसावर खून केल्याचे पाप का करतात? हालेलुया. मुलगा समजावून सांगायला लागले, हा निर्दोष आहे, ह्याच्याद्वारे देवाने आम्हाला विजय दिली. एवढं मोठं गोलियातला बघून आम्ही पळा सुटलेला, हा पोरगा त्याला मारला, आम्हाला विजय दिला, तर विनाकारण ह्याला मारायला तुम्ही का टपकला? का ह्याच्या जीवाचा मागे तुम्ही लागला? बाबाला मुलगा समजावून सांगायला लागले. बाबा ऐकण्याच्या मूड मध्ये नसतात. हालेलुया. काय आणि कशासाठी करून आला ना, काय कोणाचं ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही, जातच नाही. आता एकच असते ना, थांबायचं, काय पण करू, ह्याला थांबायचं, ह्याला नाश करायचं, बस एवढंच असतं. पुढे जर मी वाचलो 9 ते 15 वाजता. 9 ते 15. हा शाऊल हाती भाला घेऊन हा आपल्या मंदिरी बसला असून हा दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवत असता हा. परमेश्वराकडे दुरात्मा शाऊलाच्या ठाई संचारला. आता बघा, या व्यक्तीबद्दल तुमच्या पोटात जेलस आहे, तुमच्या पोटात भीती आहे, धडपण आहे, आणि तोच व्यक्ती पाहिजे तुमच्या छुटकारासाठी. समजायला लागेल का आम्ही कशासाठी, देव कसं गेम खेळतात बघा. सौलाच्या मधून देवाचा आत्मा काढून घेतली, दुरात्मा गाठली देवाने, देवानेच गाठली. हॅलो, पवित्र आत्मा काढून घेतली, दुरात्मा गाठली. आणि जेव्हा याच्या अंगात यायचा तेव्हा दावीद पाहिजे. दावीद गिटार वाजवायचा ना, दावीद गिटार वाजवायचा म्हणजे इन्स्ट्रुमेंट वाजवायचा, तेव्हा तो यंत्र असं काहीतरी इन्स्ट्रुमेंट वाजत, तेव्हा ते भूत निघून जायचं. हॅलो, दुरात्मा पवित्र आत्मा बाबाकडे स्टॉक आहे. कुणामध्ये काय घालायचं? देवाकडे आहे. दुरात्मा काढायच्या पण पवित्र आत्मा द्यायचं, पवित्र आत्मा काढायचं, दुरात्मा द्यायचं. ह्याच्यामध्ये ज्या देवाने राज्य करून देवाचा आत्म्याने भरलेले होते, याचा कृत्य चांगला नाही, याचा विचार चांगला नाही, याचा मेंटॅलिटी चांगला नाही. देवाने ती आत्मा काढली आणि दुरात्मा काढली. दुरात्मा आला तरी अस्वस्थ व्हायचा, त्याला त्रास व्हायचा. त्यावेळी दावीद स्वतः इन्स्ट्रुमेंट वाजवायचा आणि ते भूत निघून जायचं. पुढे आणि तर एवढं मध्ये पण हा बाबा हातात बाळ घेऊन बसलेला. हॅलो, राजा कसा बसलेला? घेऊन बसलेला. राजा आहे मी, बिनकामाचा चित्र राजा. पुढे दाविदाला भाल्याने भोसकून त्याला भिंतीवर खेळावे असा शाऊलाने प्रयत्न केला, पण तो शाऊलाकडून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला. तेव्हा त्याला ते दावीद पलायन करून निसटून गेला. हालेलुया. आता भूत अंगात येऊपर्यंत, भूत लक्षात घे, मी इम्पॉर्टंट पॉइंट सांगायला आता. कामापुरतं मामा म्हणतात ना, हे असले लोक. हे अंगात भूत आला तर दावीद पाहिजे भूत घालवण्यासाठी, गेल्यानंतर मात्र याला मारण्यासाठी नाही. काय सांगते? त्याला मारायचं आहे. त्याच्या अंगात भूत आलं तर त्याला वाजवला, ते बरं झालं, लगेच इमिडिएटली ना तयार झाले की ह्याला मारून टाकायचंय. हातात बाळा घेऊन तयार. पुन्हा एक रिपीट करते वचनात वाचलेलं. पहिले शमूएल 19:10. हा, दाविदाला भाल्याने भोसकून त्याला भिंतीवर खेळावे असा शाऊलाने प्रयत्न केला. बघितला, डोक्यात, मनात, ध्यानात, विचारात हीच आहे, दुसरा काय नाहीये. आमच्याकडे तुम्हाला एक संदेश दिला होता, जे काही चांगलं आहे मेडिटेट करा, वाईट नाही करायचं, नको तो विचार करायचंच नाहीये. जेवढं कराल तेवढं दुरात्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतात. ह्यो बाबा बाळा का घेऊन बसला? त्याला असं आता विचार कर, इमॅजिन कशी करत असतील लोक, त्याशिवाय करतात का हो? बाळ असं बघसीत की नाही, ते भिंतीला त्याला चिपकून जायला पाहिजे असं डोक्यात त्याचं, आणि अंगात भूत लागलेला, आणि ह्याला भूत घालवली.
आणि डोक्यात मग ते हा विचार पुढे. खेळावयाचा शौलाने प्रयत्न केला, हा पण तो शौलापर्यंत निसटून गेला बघा. व भाला भिंतीत घुसून राहिला. म्हणजे प्रयत्न पण केले ना, घेऊन मारला पण फेकला पण. हा मेंढपाळ ना लय हुशार, चिडकू वाकला असेल, भिंतीला घुसली, पळून गेला तिथून. कॅन यू इमॅजिन? हा खेळ नाहीये, हा खेळ नाहीये, लपालपी किंवा असं मुलं खेळलेला नाही. राजा का आणि कशासाठी? देवाचा अभिषेक त्याच्यावर आहे, देवाची उपस्थिती त्याच्यावर आहे, म्हणून ह्याला त्रास व्हायला लागले. हालेलुया. पुढे. त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला. हा दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारून टाकावे म्हणून शौलाने तिकडे जासूस पाठवले. तेव्हा दावीदाची बायको मिखल तिने त्याला सांगितले, आज रात्री आपण आपल्या जीवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल. आता हे कोण आहे माहितीये? दावीद सौलाचा जावई. आता एवढासा होता, तिथून वाचून आता किती वेळा घेऊ बाबा त्याला मारायचा प्रयत्न करत होता. विचारात हे बघा का आणि कशासाठी. देवाचं काम किती वेगळं आहे. सुरुवातीपासून ह्याला मारायला घेऊ विचार करत असलेल्या व्यक्तीला देवाने त्याचा जावई करून आणले. तसं तरी याचा विचार बदलू नाही बदलले. जावईला कोण मारेल का हो? हा जावईला आपल्या मुलगीला विधवा कोण करेल? इथं काय झालं? इथं पण त्याच्या घरात पाठवले, जासूदा पाठवले. इथं माझ्या समोर मी बाळा फेकलो, तो वाचला, तर घरी जाणे त्याला जरा. रात्रीची घरी असतात. हॅलो, रात्री घरी असतात, जायचं त्याला धरायचं. जेव्हा गेली स्वतःची बायको म्हटले, बाबा या रात्री तू पळत नाही. त्याला पण माहिती बाबा कुठला आहे म्हणून, बाबा कसला आहे म्हणून. ती पण विचार केली, म्हटलं तुम्ही पळत सुटा. पुढे. मग मिखाएलाने खिडकीतून दावीदाला कळवले व तो पळून जाऊन निभावला. पुढे. मिखाएलाने तेराफेम गृहदेवता घेऊन ती पलंगावर निजवली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसाची उशी ठेवून ती वस्त्रे झाकली. पिक्चर नाही हा, रिअल घडलेला गोष्ट आहे. हा पुढे. शौलाने दावीदाला पकडण्यासाठी जासूस पाठवले तेव्हा ती म्हणाली, तो आजारी आहे. हा मग शौलाने हा शब्द आहे का? व्हेरी इम्पॉर्टंट. हा 15. मग शौलाने दावीदाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूस पाठवून त्याला सांगितले की त्याला पलंगासहित घेऊन या, मी त्याला मारून टाकणार. हॅलो. किती मनामध्ये जो वाईट असेल विचार करा, किती मनामध्ये वाईट असेल. बायकोने हळूच त्याला किटकिटनं सोडले, बाबा तू पडत जा रे, सोडून जा. तो गेला. मग शेवटी तो झोपल्यासारखं ऍक्शन करून कुठलं तरी एका बावलीला झोपवली, केस आणून लावली, काय 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 केल्याने झोपवले. लोक आले शोधत, दाखवले बाबा हे त्याचे आहे, झोपलेले आहे, अरे बरं नाही, आजारी आहे. लोक जाऊन सांगितले रात्रीचा प्रोग्राम आहे. हा तसं काही लाईट बिटे रोड बिटे काही नव्हतं. ओके. आणि स्वतःच्या मुलगी आणि जावई, कोण? मुलगी आणि जावई स्वतःचे काय केलं? जा म्हणत बघून ये. मग लोक म्हणत आजारी तो झोपलाय. बाबा हो, एखादा माणसाच्या मनामध्ये सूड घेण्याचा वाईट विचार बसलं ते कुठं परत काली जाते, किती नालायक स्वभाव दाखवते, त्याला लिमिट नाहीये. काय म्हणतो या ठिकाणी? पलंगा सकट त्याला उचलून आणा. आजारी आहे, काय झालं बिचारा माझं जावयाला, बरं नाही का? हा 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 हा, हे आम्हाला बात नाहीये, हे आमचा विचार नाहीये. काय म्हणलं? पलंगा सकट त्याला उचलून आणा, मला त्याला मारायचंय. हॅलो, बघितला का आणि कशासाठी? देव त्याच्या बरोबर आहे म्हणून, त्याच्यासाठी. किती सूड, किती राग, किती द्वेष, किती मनामध्ये वाईट विचार, किती काय काय. हालेलुया. किती छान. 15 व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एक बार वाचा. पहिले शमूएल 19:15. हा. मग शौलाने दावीदाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूस पाठवून त्याला सांगितले की त्याला पलंगासहित घेऊन या, मी त्याला मारून टाकणार. बघा, पलंग उचलून आणणार, मला त्याला मारायचंय. बरं झालं बाबा पळा सुटला नाही तिथं मारायला. घेऊन ये म्हटलं, त्याला घेऊन या इकडं, मला त्याला मारायचंय. आपण पोहोचले तिथं 24 पासून 28 पासून 28 पासून 34 पर्यंत.
28 to 34. हा हा बस 9 to 15, 9 ते 15 वाचले ना आपण. हा पहिले शमूएल 19:16 पासून. हा त्या येऊन पाहता तो पलंगावर गृहदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोळीखाली बकरीच्या केसाची उशी आहे असे त्यांना दिसून आले. हा शौल मिक्रेस म्हणाला, तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला पळवून देऊन त्याला आपला बचाव का करू दिलास? मिकल शौलास म्हणाली, त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, माझ्या हाताने तू का मरतेस? दावीद पळून निभावून रामात शमूएलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघे त्याने त्यांच्या कानी घातले. हालेलुया. त्याने किती चुकीच्या पद्धतीने वागलं ते सगळं त्याने जाऊन तिथं सांगितलं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तिथून पुढे जर तुम्ही वाचला 23 आणि 24 वाच. पहिले शमूएल 19 अध्याय 23 आणि 24. हा त्यावरून तो तिकडे रामात नायोथाकडे गेला. तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठाई संचारला हा. व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहोचेपर्यंत भाषण करीत चालला. हा तो आपली वस्त्रे फेडून शमूएलाकडे भाषण करू लागला. हा. व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला. ह्यावरून शौल ही संदेशाच्या पैकी आहे काय अशी म्हण पडली. हालेलुया. हा साधा व्यक्ती नव्हता. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये आलेला होता. त्याच्या आत्मा काढून दुरात्मा येऊपर्यंत का आणि कशासाठी झाली ही त्याची का झाली? त्याच्या मनातला चुकीचा विचार, जलस, द्वेष, किती वाईट आणि कुणासाठी जलस? टोटल. आता बघा, दावीद त्याच्याबद्दल काही वाईट विचार नव्हता हो. आणि हे रियालिटी जगामध्ये ज्यांच्यावर आपण जळतो त्यांच्या मनात काहीच नसते, पण ह्यांनाच वाटते हालेलुया. वाईट आहे, खूप वाईट आहे. परमेश्वर वचन स्पष्टपणे म्हणते का आणि कशासाठी या गोष्टी करायला. बरं, ते विद्वानी टाकलेलं दानार पण असं देवाने त्याची स्तुती केली का आणि कशासाठी? त्याच्याकडे होतं नव्हतं सगळ्यात त्यानं पूर्णपणे टाकले. हालेलुया. होतं सगळ्यात त्याने काय केले? पूर्णपणे दिले, जास्त दिले देवाच्या राज्यासाठी, म्हणून देवाने त्याला स्तुती केली. आता एस्तेराने ती ऑलरेडी दुःखी, ऑलरेडी निराश आहे, ऑलरेडी संकटात आहे. ती मर्दकेला बघून म्हणते ही का आणि कशासाठी? बाबा मला आहे ते दुःख काही कमी आहे का रे बाबा? परत हे काय? त्याच्या मागे कारण आहे की तुला देवाला बनवायचंय. हॅलो, तुला देवाला बनवायचंय. काय लोकांना सवय करून जीवन असंच आहे, असं जगायला पाहिजे, काय होतं, काय बदलणार नाही, अजिबात नाही. एस्ते ते राहू दे असं म्हणलं की आयुष्य मला माहित नाही आता बाबा परत कधी त्याला बोलवलं असतं असं बोलतो. कारण त्याला सवयच होती. एस्तेच्या आधी भरपूर मुलीने त्याला पास करून पाठवलं ना पुढं. रात्रभर राहायचं, सकाळी पाठवायच्या, फेल झालीस तू जा. असं करून करून एस्तेचा नंबर आला. मग कृपा पावलेली ती म्हणून त्याला राणी केली, मुकुट घातल्याने बसवले घरात. पण एक वेळ आली, देवाने का आणि कशासाठी या गोष्टी केली जेव्हा त्याला समजलं, ती उभा राहिली. तुमच्या जीवनामध्ये काय पण पद्धतीच्या मागे काहीतरी उद्देश आहे, तुमचा आणि माझा नाश होण्यासाठी नाही आहे, तर आम्ही उभा राहायला पाहिजे. स्ट्रॉंग उभा राहा. मी परत सांगतो, असं ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. डळमळ आता लय लोक आहेत निराश मरतात चिंता करून. आता कुठल्या पण तुम्ही जगामध्ये कुठली पण सक्सेसफुल व्यक्तीचा स्टोरी घ्या, त्याच्या मागे काहीतरी मोठा स्टोरी असते, काहीतरी मोठा स्टोरी आहे. त्याशिवाय कोणाचं जीवन नाहीये. असंच कोण स्ट्रॉंग होत नाहीये. एक मुलगी व्हीलचेअर वरती एन्करेजमेंट असं हे करते, प्रीच करते, लय मोठे मोठे. एक मुलगी इतकी सुंदर आहे, पोरगी ती इतकी सुंदर आहे, पण व्हीलचेअरवर आहे. म्हणजे लोकांना एन्करेज करण्यासाठी बोलतात ना, स्पीच देतात ना, तसलं ती काम करते. त्याच्या मागे स्टोरी आहे. त्याचं लग्न झालं, नवरा बायको दोघे जात होते. जात असताना ऍक्सिडेंट झाला त्यांचा. ऍक्सिडेंट झाल्यानंतर ही गाडी अडकलेली, जीवन अर्ध म्हणजे ऍक्सिडेंट झालं. नवऱ्याने काय करावा, त्याला तिथं टाकून पळून निघून गेला. स्वतःची बायको, दुसरी नाही, स्वतःची बायको. ते गाडी आणि त्याला टाकून त्याला पळून निघून गेला. बायकोला वाचवायचा पण प्रयत्न केला नाही, काही नाही. देवाच्या कृपेने काय काय त्याच्या जीवनामध्ये झालं, ती मुलगी वाचली.
ती मुलगी वाचली पण त्याचे पाय गेले. एवढी सुंदर मुलगी, एक पाय गेलं. पाय गेल्यानंतर मग त्याला समजलं की बायको जिवंत आहे म्हणून भेटायला गेले. जेव्हा भेटले बघितले पाय गेलं त्याचं. म्हटलं ही माझा कुठलं कामाची आता, ही माझं काय करणार आता. त्या मुलगी त्याला टाकून दिला, गेला त्याने दुसरं लग्न केला, पण ती मुलगी हारली नाही. किती तरी त्याला त्रास झाला. आज जगामध्ये एक प्रख्यात प्रीचर, येशूबद्दल सांगत नाही की लोकांना एन्करेजमेंट तरी करतात ना, असला इन्स्पिरेशन साठी, तसला प्रीचर आहे. आज आहे जगामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी स्टोरी आहे. नाच मयुरी माहित आहे ना, नाच मयुरी किती लोकांना लंगडी होती, त्याचा पण सेम असं स्टोरी आहे. लवर होते, काहीतरी होते, ते पडली, तिचा पायाचं काहीतरी झालं. म्हटलं आता ही नाचणारी बाई एवढी चांगली म्हणून मी लव केलं, आता याच्यात काय आहे, पायच गेलं याचं, आता मी काय करू. पाय गेलं त्याचं, पण कोण एक पाय गेलं. त्यानंतर त्याला सोडून गेला. ही हरली नाही, डुप्लिकेट पाय घालून ती त्या पुन्हा नाच केली आणि फेमस झाली जगामध्ये. कुणी पण तुमच्या जीवनामध्ये एक स्टोरी असती, का आणि कशासाठी ते बनवतो. ज्या ज्या गोष्टी जीवनात तुमच्या संधी मिळतो ना, त्याला सोनं करा. मरण्यासाठी नाही, उभा राहण्यासाठी आहे. स्ट्रॉंगली उभा राहा, देवाचा गौरव करा. एस्तेर आपला दुःख बघून, मर्दकाईचं दुःख बघून चिंता व निराश मरणारी पोरगीला जेव्हा मर्दकाईने स्थिराप केले, तू वाशस नको मरण आणि जीवनाच्या मध्ये उभा राहा. तोपर्यंत त्याला लक्षात आलं नाही, तोपर्यंत ध्यानात पण आलं नाही मी काय करायला लागलो, माझं जीवन काय व्हायला लागलं, विसरली ती. पण ज्या वेळी म्हटलं तू वाशील असं डोक्यात ठेवून नकोस, मग सिरियस झाली. आज देव मग तुम्हाला सांगा, तुम्ही कुठल्याही संकटातून जरी जात असाल, हा संकट तुमच्या नाशासाठी नाही, काहीतरी योजनेसाठी आहे. काहीतरी योजनेसाठी आहे, काहीतरी प्लॅन आहे देवाचा तुमच्या जीवनामध्ये. कधी तकायचं नाही, कधी दमायचं नाही, रडायचं नाही, निराश व्हायचं नाही. देवाला धन्यवाद द्यायचा. देवा मला वाचवलास, मला उभा केलास, थँक्यू थँक्यू, मला उभा केलास तू. निराश व्हायचं नाही. हालेलुया. म्हणून का आणि कशासाठी, हालेलुया. का आणि कशासाठी. एस्तेर 4:5. एस्तेर 4:5. थँक्यू जीसस. राजाने एस्तेरच्या तैनातीत ठेवलेल्या खोजापैकी हताख्यास तिने बोलावून आणून सांगितले की मर्दकाकडे जाऊन हे काय व असे का याची चौकशी कर. समजलं का आणि कशासाठी. जेहूला एक साधं कमंडला राजा का केले, का आणि कशासाठी. विधवेने दिलेल्या 2 पैसे जास्त म्हटले, का आणि कशासाठी. हालेलुया. एस्तेराने जाऊन उभा राहिले, का आणि कशासाठी. हालेलुया. दावीद मागे सॉल लागला, का आणि कशासाठी. तुमच्या जीवनामध्ये काय समस्या फेस करायला सांग, का आणि कशासाठी. हालेलुया. उभा राहा. थँक्यू जीसस. प्रेमाशी अंदना बाबा खरबश. धन्यवाद यीशु. थैंक यू माय लॉर्ड, माइटी ग्लोरी फादर लॉर्ड. थैंक यू जीसस. माझ्या लेकरांनो, माझ्या आईनो, माझं भावांनो, माझं मुलांनो, देवबाबा तुमच्याकडे स्पष्टपणे बोललेला आहे, स्पष्टपणे बोललेला आहे, का आणि कशासाठी. एखाद्या तुमच्या जीवनामध्ये कुठली समस्या तुम्ही जात असाल, तुम्ही विचार करत असाल का आणि कशासाठी, देवबाबा तुमच्याशी बोलत आहे. कितीतरी वेगवेगळ्या उदाहरणाच्या द्वारे देवाने आम्हाला शिकवलेलं आहे. एस्तेराने पुन्हा एक बार 30 दिवस एक राणी असता आपल्या नवऱ्यात तोंड पण बघितली नव्हती, बघितली तर नव्हतीच, आणि त्याला जरी इच्छा आली जायचा अधिकार पण नव्हता, अधिकार पण नव्हता. ती स्वतः रडत असेल, निराशपणामध्ये असेल, पण त्याला कधी त्याचं सिरियसनेस आलं नाही. जेव्हा मर्दकाईने त्याला एनकरेज केले, त्याला स्थिरप केले, त्याला प्रज्वलित केले, त्यानंतर ते जीवन आणि मरणामध्ये उभा राहिले. आज देवाचा आत्मा तुम्हाला प्रज्वलित करत, देवाचा आत्मा तुम्हाला
उत्तेजन करत आहे, एनकरेज करत आहे. ज्या समस्यात तुम्ही आज उभा आहे ते मरणासाठी नाही, नाशासाठी नाही, तर देवाच्या गौरवासाठी आहे. देवाच्या गौरवासाठी आहे. निराश होऊ नका, घाबरू नका, मित्रपणाने जगू नका. जे जे गोष्ट जीवनामध्ये घडतो त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे, काहीतरी उद्देश आहे. धन्यवाद बाबा. एक साधा कमांडरला देवाने निवडले, राजाचा अभिषेक केले, एझेबेल आणि तिच्या घराण्याचा नाश करायला सांगितले. ते प्रेतांना नाबोताच्या शेतात फेकायला सांगितले. लबाडीने लुटलेला कुठली गोष्ट टिकत नाही. ज्या राजाला बाजी पेरण्यासाठी ते जमीन पाहिजे होतं, त्या जमिनीवर देवाने त्यांनाच पेरले, त्यांनाच पेरले. देवाकडे असत्य नाही आहे, देवाकडे अन्याय नाही आहे, देवाकडे पक्षपात नाही आहे. कोणी आपला अधिकाराचा चुकीचा उपयोग करू नये. सावळाने आपला अधिकाराचा चुकीचा उपयोग केला, अहाबने आपला अधिकाराचा चुकीचा उपयोग केला, एझेबेलने उपयोग चुकीचा केला, आणि एस्तेराचा नवरा होता तो आपला अधिकार वापरलाच नाही. हा पण चुकीचा आहे. जे कोणी काय सांगत होतो ऐकत होता, जे कोणी काय बोलत ऐकत होता. आम्ही तसा नसावा. देवाने आम्हाला बुद्धी ज्ञान दिली, देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे प्रियानो. त्याचा मी वापर केले पाहिजे, त्याचा मी वापर केले पाहिजे. आज जर तुम्ही कचलेला असाल, निराशमध्ये असाल, तुटलेला असाल, या नवीन महिन्यामध्ये देवबाप तुम्हाला एनकरेज करत आहे, देवबाप तुम्हाला स्थिरप करत आहे, एनकरेज करत आहे. उभा राहा, उभा राहा, स्ट्रॉंगली उभा राहा देवाच्या गौरवासाठी. थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू फादर. रिबामा सेकेरी अंदना मामा खरा राबा शखरा बाबा. धन्यवाद यीशु. थँक्यू माय गॉड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने संवारा. मैं टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने संवारा, आके तूने संवारा. मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. ना थी खुशी की कोई उम्मीद, बेदर्द ये ज़माना. साये में मौत के ही था, हर रोज का ये जीना. ना थी खुशी की कोई उम्मीद, बेदर्द ये ज़माना. साये में मौत के ही था, हर रोज का ये जीना. तूने दी जिंदगी नहीं, तू ही बना सहारा. तूने दी जिंदगी नहीं, तू ही बना सहारा. तू ही बना सहारा, तू ही बना
सहारा, मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा, टूटी थी जिंदगी मेरी, आंखें तूने सहारा मेरी, टूटी थी जिंदगी मेरी, आंखें तूने सहारा, टूटी थी जिंदगी मेरी, आंखें तूने सहारा, पुन्हा एक बार, टूटी थी जिंदगी मेरी, आंखें तूने सहारा, आंखें तूने सहारा, मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा, मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. Daddy, love you, worship you. Hallelujah. Riba mama shekeri andana mama. हो माझे लेकरांनो, तुमचं दुःख, तुमचा त्रास देवाला माहित आहे, पण बाबाने तुम्हाला सहारा दिलेला आहे, जवळ घेतलेला आहे. हे का आणि कशासाठी, का माझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडायला लागल्या, माझ्या कुटुंबामध्ये या गोष्टी का घडायला लागल्या. आज प्रत्येक प्रश्नाला देवाने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला देवाने आज तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. याद्वारे तुम्हाला बनवण्यासाठी, तुम्हाला घडवण्यासाठी, त्याचा गौरव करून घेण्यासाठी आहे. निराश होऊ नका, कचू नका, दमू नका. बाबा तुमच्यासाठी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. आजही हात बसून वाट बघत आहे. माझ्या लेकरा, मी तुझ्यासाठीच आहे, तुझ्यासाठीच आहे. तू माझा शोध करत होतास, मी तुला सापडलेला आहे. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. बाबा धन्यवाद. एक विशेष प्रकाराचं वचनासाठी बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी दाखवला उदाहरणासकट राजा. पण बाबा जे काय आमच्या जीवनामध्ये झालेलं आहे ते चांगल्यासाठीच आहे राजा. कोणी कचून जाऊ नये, निराश होऊ नये. प्रत्येकाने ते संधी साधून घेऊन बाबा तुझे गौरव करण्यासाठी तो प्रत्येकाला कृपा आणि दया करावा. धन्यवाद राजा. जितक्यांना ज्या चुकीच्या गोष्टी आम्ही पहिले तसं आम्ही कधी करू नये. आम्ही जे चांगलं ते करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाला सहाय्याने मदत करा. जे बाबा इस्तेराने कितीतरी लोक दुःखी असतील, उभा कर या लेकरांना, उभा कर बाबा तुझ्या गौरवासाठी राजा. जे विधवेसारखे माझ्याकडे काय नाही म्हणणारे लेकरांना तू दाखव की तुमच्या जवळ जे आहे ते श्रेष्ठ आहे, ते मौल्यवान आहे, ते प्रेशियस आहे आणि जास्त आहे, जास्त आहे. ओ रे बाबा शंका, ओय बाबा धन्यवाद तुमच्या अद्भुत प्रीती कृपाने द्यायसाठी. बाबा लुबाडून चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या गोष्टी ते आशीर्वाद नाही, ते शाप आहे. नाबोधाची जमीन त्या लोकांनी ते रक्त सांडून विकत घेतले भाजी पेरण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्याचं प्रेम पुरण्यासाठी तू जागा केलास. म्हणून तसं कोणी करू नये राजा. आणि सोडासारखा बापा ईर्ष्या, जलस, मागे खिचण्याचा स्वभाव, बापा थांबून ठेवण्याचा स्वभाव कुणामध्ये नसावी राजा. ज्याला तू निवडतो त्याला कोणीही थांबू शकणार नाही, कुणीच नाही बाबा, कुणीच नाही राजा. म्हणून बाबा स्वतःचा नाश कोणी करून घेऊ नये. जर सामर्थ्याने तुझ्या कृपेने भर डॅडी. नवीन महिन्यामध्ये बाबा दिलेल्या सुंदर वाचनासाठी, एक नवीन प्रकटीकरणासाठी, एक एन्करेजमेंट मेसेजसाठी तुझ्या मी कोटी कोटी धन्यवाद करा. प्रत्येकाला स्पर्श करा, प्रत्येकाला प्लस करा, प्रत्येकाला आस्वादित करा राजा, आस्वादित करा. हा महिना सर्वांसाठी एक आशीर्वादाचा, आनंद तुमचा, गौरवाचा होते. मिनिस्ट्री तुमचा आहे राजा. या सेवेद्वारे बापा भरपूर आत्मा जिंकले जाऊ दे, भरपूर आत्म्याचे बापा तुझ्या राज्यामध्ये भर पडू दे. कुठलाच दुसरा उद्देश नाहीये डॅडी, फक्त आत्मेचे तारण बापा, तारण होऊ दे डॅडी, तारण होऊ दे बापा, लोकांचं तारण होऊ दे डॅडी. वाचव लोकांना, वाचव तुझ्या राज्याची बांधणीसाठी. प्रवेशाच्या नावाने ते नरकामध्ये एकही माणूस जाऊ नये, कुणी जाऊ नये बापा. आम्ही लोकांना बोलावा, लोकांना आम्ही वाचवावा. त्या नरकाचा तोंड माणसासाठी आम्ही
आम्ही बंद करावा, असं तुम्ही आमच्याद्वारे गौरव करून घ्या. प्रत्येकानं वापर करून घ्या. तुम्ही कार्यकर्ते आपलं धन्यवाद करून मी स्वतःला पूर्णपणे तुमच्या हातात समर्पण केलेलं असताना तुम्ही बोलला, तुम्ही चालवलं, ते आपल्याला आभार मानू. तुमचंच नाव उंच करू, तुम्हालाच गौरव देऊ. प्रवेशाच्या नावाने मागते म्हणून पुढे. आमेन आमेन आमेन. थँक्यू डॅडी. लव यू. वर्शिप इन गॉड. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. आशीर्वादित झाला. आता तुम्हाला थोडं जंगलिंग झालं, थोडं इकडं तिकडं झालं, आरामात घरी बसा. मी समजात सगळं टाकून बसा. काम करता करता तुझ्या साईडला लावायचं, एकदा करायचं. ते तुम्हाला अजून नवीन प्रॅक्टिस करायला देते, नवीन तुमच्याबद्दल देते आपली काय. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रेज गॉड.